पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली। सावधगिरी बाळगली असती तर कदाचित निष्पाप जीव वाचले असते। वर्षा पर्यटन करताना काळजी घेण्याची गरज या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। वर्षा पर्यटनाच्या नावाखाली अलीकडे हुल्लडबाजी वाढली आहे। जीव धोक्यात घालून रील्स बनवून सोशल मीडियातील हिट्स वाढवण्याचा प्रकार जीवघेणा ठरत आहे। संयम शिस्तीने प्रशासनाच्या सहकार्याने सूचनांचे पालन करत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटणे शक्य आहे, असे मत तरुण भारत संवाद आयोजित राऊंड टेबल चर्चासत्रात कोल्हापूर येथे बुधवार दिनांक 18 जून रोजी मान्यवरांनी व्यक्त केले। तरुण भारत संवाद आयोजित चर्चासत्रात सहाय्यक वनरक्षक विलास काळे, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, शिवाजी विद्यापीठाच्या पर्यटन व प्रवास सुविधा केंद्राच्या समन्वयक डॉक्टर मीना पोद्दार, बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर, ट्रॅव्हलाचे कृष्णराव माळी, ज्येष्ठ पर्यटन अभ्यासक अरुण सावंत, गिर्यारोहक अनिकेत जुगदार, जीवरक्षक दिनकर कांबळे तसेच राजेंद्र सावंत यांनी सहभाग घेऊन आपले विचार मांडले। मी सुधाकर काशीद। आज एकदा आपण पर्यटनाच्या या पार्श्वभूमीवर आता पावसाळी पर्यटन म्हणून एक फंडा सुरू झालेला आहे। आता अलीकडेच नाही, पूर्वीपासून आहे, पण अलीकडे त्याला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे। आणि या काळात अनेक अनोळखी ठिकाणी उत्साहाच्या भरात तरुण जातात किंवा हौशी पर्यटक जातात आणि काही ना काही याला त्यांना हे होतं, म्हणजे अपघात होतो, काहीतरी मोठी दुर्घटना घडते। स्थानिक जिथं जातात, एखाद्या खेड्यात जातं, ते शांत आज कालपर्यंत शांत खेडं असतं, आज ते अशा विचित्र पर्यटकांच्यामुळं त्याची सगळी शांततेचा भंग होतो आणि वादाचे प्रसंग खूप उद्भवतात। तर या पार्श्वभूमीवर आम्ही राऊंड टेबल तरुण भारतचा एक असा हा आमचा एक उपक्रम आहे। यात एकमेकावर आरोप वगैरे अजिबात नाही, म्हणजे वन खातं काय करतं, वन खात्यानं म्हणायचं की पोलिसांची जबाबदारी, तुम्ही म्हणायचं, असं एकमेकावर अजिबात ढकलून हा उपक्रम कधी साध्य होणार नाही। तर आम्ही या क्षेत्रातले सगळे, तुम्ही पर्यटन क्षेत्रातले सगळे आहात, तुमचं वेगळं काम वेगळं असेल पण सगळे एकाच मार्गानं जाणारे आहेत। तुम्हाला बोलावून या पावसाळी पर्यटनात घ्यावयाच्या खबरदाऱ्या आणि पर्यटन कसं असावं अशा पद्धतीने आहे। हा पर्यटनाला कुठं कोलता घालतोय आपण वगैरे असा अजिबात नाही आहे। हे तर व्हायलाच पाहिजे, पर्यटन वाढलंच पाहिजे, पण ते कशा पद्धतीनं आणि कसं याच्यासाठी तुमच्यासारख्या जाणकारांच्याकडनं आणि रोज या क्षेत्रात असलेल्यांच्याकडून जर त्याच्या दिशा मिळत गेली तर ते चांगलं होईल असं आम्हाला वाटतं। आत्तापर्यंत आम्ही वेगवेगळ्या विषयावर, ताज्या विषयावर अशा पद्धतीनंच राऊंड टेबल घेऊन शक्यतो त्यातून काहीतरी मार्ग निघावा अशा पद्धतीनं हे केले। आणि या चर्चेचं स्वरूपही असे की बाबा हे यांचं बरोबर नाही, त्यांचं बरोबर नाही, असं तुमच्यात वाद लावायचं आणि आम्ही शूटिंग करत बसायचं असला अजिबात हेतू नाही। प्रत्येकानं आपापलं आलेले अनुभव, काय करावं वाटतं, किती वर्ष आपण करतो आहे, किंवा आमच्यापेक्षा तुम्हाला आणखी काहीतरी वेगळं असं जाणवत असेल की नाही बाबा गेल्या 2 वर्षापासून असं एक नवीन प्रस्थ तयार झाले की ते बोलायचंही अवघड आहे, असंही असू शकेल, त्यालाही तुम्ही इथे या निमित्तानं वाचा फोडली तर बरं होईल। नमस्कार, मी सम्राट केरकर। आम्ही राधानगरीमध्ये बायसन नेचर क्लब नावाची एक निसर्ग संवर्धनाची आणि पर्यटन वृद्धीसाठी काम करणारी एक संस्था चालवतो। गेले 10-15 वर्ष आम्ही त्या ठिकाणी राधानगरी भागामध्ये काम करत असताना पावसाळी पर्यटन असेल, जंगल पर्यटन असेल, यावर काम करत असताना विविध क्षेत्रातल्या आणि विविध शहरातल्या बऱ्याचशा पर्यटकांशी आमचा संपर्क येत असतो। राधानगरी हा पश्चिम घाटातील एक महत्त्वाचा हॉटस्पॉट, ज्याला नॅचरल हॉटस्पॉट म्हणून म्हणतात तो, आणि राधानगरीमध्ये बरेचसे धबधबे आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की राऊतवाडी धबधबा जो आहे तो सध्या कोल्हापूर जिल्ह्याचा सगळ्यात फेमस धबधबा म्हणून बघितला जातो। तो रोड टच धबधबा आहे। 10-15 वर्षापूर्वी त्या ठिकाणी कोणी जात नव्हतं, पण राधानगरीतलीच आमची एक व्यापारी असोसिएशन आहे, त्यांनी त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये पर्यटन वाढावं यासाठी म्हणजे तो धबधबा प्रकाशित आणला। आणि आज अशी अवस्था आहे की दर शनिवार रविवार पोलीस बंदोबस्त, म्हणजे 25-30 पोलीस लावावे लागतात, इतका मोठी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी झालेली असते। पण फक्त गर्दी झाली म्हणजे पर्यटन वाढलं हा समज चुकीचा आहे। ॲक्च्युली तिथल्या लोकांना किती रोजगार उपलब्ध होतो आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि राधानगरी हा सगळा संरक्षित भाग असल्यामुळं बरेचसे धबधबे हे जंगलाच्या संरक्षित भागामध्ये आहेत आणि बरेचसे पर्यटक, म्हणजे आजकाल रील स्टारमुळं हिडन प्लेसेस दाखवण्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळं त्या ठिकाणी इतकी गर्दी वाढलेली आहे की ती हिडन प्लेस नाही तर एक गजबजलेलं ठिकाण असं हे झालेलं आहे। त्यामुळं म्हणजे आम्ही बघतोय की जी आता रोडवरची पर्यटन स्थळं आहेत
त्या ठिकाणी सगळे आबालवृद्ध जातात, हे इथंपर्यंत ठीक आहे. पण आतमध्ये जंगलांमधल्या हिडन प्लेसेसला जे जंगलाच्या कोर भागामध्ये आहेत तिथंसुद्धा जे पर्यटक जातात तर त्यांच्यावर पूर्णतः बंदी घातली पाहिजे. आणि काही स्पॉटच जे सुरक्षित आहेत आणि रस्त्याजवळ आहेत किंवा तिथं येण्या जाण्याचा ॲक्सेस व्यवस्थित आहे अशा ठिकाणीच फक्त पर्यटनाला परवानगी राहावी असं मला वाटतं. आता तुम्ही हे राऊतवाडी धबधबा अलीकडे अगदी प्रकाशात आलेला धबधबा असे अनेक असतील जंगलाच्या अंतर्भागात त्यासाठी काय खबरदार आहे घ्यावी किंवा अन्य शासकीय. ॲक्च्युली कसं आहे तिथलं वन्यजीव खातं असेल किंवा पोलीस खातं असेल ते प्रशासन म्हणून खूप चांगलं काम करतात, पण त्यांच्याकडे सुद्धा तोकड्या मर्यादा येतात. कारण इतके धबधबे आणि हे आहेत की प्रत्येक ठिकाणी ते आपली माणसं ठेवू तरी शकत नाहीत. पण काय होतं आहे मी सांगितलं ना की असंच हिडन प्लेसेस दाखवायच्या नादात म्हणजे आता सोशल मीडियामुळं खूप कमी वेळात जास्त लोकांपर्यंत प्लेसेस जातात आणि त्यामुळं तो इतका डिस्टर्बन्स आतमध्ये वाढला. आणि दरवर्षी कसं होतं आहे जंगलामध्ये काही ठिकाणी कुंड असतात धबधब्यांच्या पुढं. आता आमच्याकडे 2-3 वर्षात बऱ्याच घटना घडल्या, म्हणजे ह्याच्या आधी कधीच तसं होत नव्हतं. पण आता आपल्याला माहिती आहे की काळामोडी धरणाची पण आमची खाली दूधगंगा नदी आहे, तर त्या नदीवर सुद्धा पर्यटन वाढल्यानंतर गेल्या 3 वर्षामध्ये असेच रील्स बघून लोक तिथं आली, कॉलेजची मुलं-मुली होती. मागच्या वर्षी एका महिन्यात 3 जण तिथं बुडून मारले, म्हणजे मे महिन्यामध्ये. आणि पावसाळ्यामध्ये आमच्या इथं माऊली कुंड म्हणून एक धबधबा छोटा तो कुंड आहे. ॲक्च्युली धबधबा छोटाच आहे पण पुढं मोठा कुंड आहे, त्या कुंडाचा अंदाज आला नाही आणि तिथे एक मुलगा वाहून गेलेला होता. तर असं त्याने त्यानंतर आत गेल्यानंतर आता इथं दादा पण आहेत त्यांना पण माहिती आहे की ते मृतदेह शोधून काढणं सुद्धा खूप अवघड होतं इतके, कारण त्याच्या आतमधली खोली किंवा हे माहीत नसतं. मागच्या वर्षी तोरसकरवाडीला सुद्धा तसंच झालं, कॉलेजची मुलं गेलीत आणि तो मुलगा आतमध्ये पाण्यामध्ये गेला आणि बुडाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 का 3 दिवस ते त्याचं मृतदेह शोधत होते. त्यामुळं लोकांनीच प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे, कारण प्रशासन आपल्या दृष्टीनं परिपूर्ण हे करतेच पण शेवटी ती सुद्धा माणसं आहेत, त्यांच्याकडे असणारं मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे लोकांनी स्वतःला याच्यावर आवर घातला पाहिजे. किंवा मला एक वाटतं की आता जी तिथली स्थानिक गाव आहेत त्यांना तुम्ही काही अधिकार देऊन लोकांकडून पैसे वसूल करून त्यातून रोजगार उपलब्ध करून तिथल्याच मुलांना म्हणजे त्याचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून ते सगळं मॅनेजमेंट केली पाहिजे, तर ते सगळ्यात सोपं पडेल आपल्याला. म्हणजे प्रशासनावर पण ताव येणार नाही आणि फुकट जी लोकं जातात त्यांच्यापेक्षा त्यांना एक शिस्त पण लागेल. त्यांच्याकडून 4 पैसे घेऊन तिकीट विक्रीद्वारे जर त्या स्थानिक लोकांना रोजगार दिला तर ती स्थानिक लोकंसुद्धा तो हे व्यवस्थित जपतील आणि लोकांनासुद्धा त्याचा फायदा होईल. अजून सापडलेलं नाही त्या माऊलीची अवस्था वर्षातून एकदा जातात हात मोडतो क्रांतीच्या धबधब्याजवळ आणि परत म्हणजे त्यांनी अजून डोक्यात आले कुठंतरी असेल ते एक झाला प्रसंग झाला आणि कुटुंब त्यानंतर किती काय याचं हे उदाहरण आता ते बोलू म्हणला ना ते योग्य. आता सगळ्या ठिकाणी बघतोय आपण. बरकी तर तुम्हाला माहीत आहे, बरकी काहीच नव्हतं, आम्ही तिथं टेंट म्हणून राहायला जात होतो, कॅम्पिंग होतं. तर ज्यावेळी माहीत झालं एका पेपरला आलं किंवा काही लोकांचं इकडे झाल्यानंतर ते बरकीचे आता म्हणजे सगळं जे काय होतं ते गाव महत्त्वाचं होतं, म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या त्या भूदान चळवळीतलं शेवटचं गाव आहे. तर आज त्या गावाचीच परिस्थिती वेगळी झाली. त्या गावातल्या लोकांना आपण पर्यटन म्हणतोय, तर त्या पर्यटन करत असताना आता ह्यांनी जे चालू केले ना ती गावाची एकी पाहिजे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून लोकांना 4 पैसे मिळाले पाहिजे, त्यांच्या त्या गावातल्या गावात रायबली चालू झालेले आहे. म्हणजे तुझ्याकडे येते का माझ्याकडे येते करत त्या मेन गोष्टीकडे त्यांचं लक्षच नाही आहे. मग तसंच आता काय ह्यांनी सांगितलं ना प्रत्येक गावामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी धबधबे आहेत, कडे आहेत, कपारे आहेत, तिथे आहेत की लोक बघायला 100% जातात. रील तरी अत्यंत महत्त्वाचं झालं. रील आला की ते गेलेच. म्हणजे रील असून दे किंवा आता साधं जेवण जरी कुठं असेल तर लोक फॅमिली घेऊन अगदी मित्र ठरवून जातात पावसाळ्यात आणि ह्याच्या सगळीकडे जातात. मग ते करत असताना पावसाळ्याच्या अगोदरच ग्रामपंचायत प्रत्येक ठिकाणी आहे, ग्रामपंचायतीच्या अंडरच येते. तर ग्रामपंचायतीला हे जे म्हटलं ना तसं आमचं पण म्हणणं पहिल्यापासून आहे, ग्रामपंचायतीला काहीतरी तिथं हे द्यायला पाहिजे किंवा त्यांना ताकद द्यायला पाहिजे. ग्रामपंचायतीतल्या लोकांनी एकत्र बसून एक कमिटी करायला पाहिजे आणि कमिटी करून तिथं एवढे पैसे खर्च करून जातात की नाही 10-20 रुपये तिकीट लावलंच पाहिजे, जेणेकरून तिथनं पास होणारी लोकं कुठल्या परिस्थितीत आहेत, किती गेलेत, काय गेलेत हे पण आपल्याला कळेल. आणि तिथं गेल्यानंतर त्या गावातल्या लोकांना तिथलं स्थानिक सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळं काय होते काय नाही ते तिथं लोक गाईड म्हणून पण काम करतील आणि ते कंट्रोलमध्ये येईल. म्हणजे जे ॲक्सिडेंट वगैरे काय ते आहेत आता प्रत्येक वेळी कोणतं पडायचं मग दिनकरला बोलवणार मग प्रशासनाला बोलवायचं नाही, तोपर्यंत त्या गोष्टी आहेत त्या आता पहिलं ठीक होतं. म्हणजे काय काय गोष्टी होत्या सगळ्या ठीक होत्या. आता प्रत्येक गावामध्ये आज आपण बघतोय मी कुठेही तुम्ही गेला ना आता आम्ही वाड्या वस्तीवर जायत असतो की नाही तर सकाळी उठलं की 5-25 मुलं पोलीस भरतीला ह्याला पळत येणारे की नाही एकदम भरपूर चांगले आहेत
की त्यांना तिथं ट्रेनिंग देणं आणि ट्रेनिंग गव्हर्नमेंटनंच द्यायला पाहिजे असं काय नाही. आपण 12 महिने काम करतो, दिनकर आहे आपल्या टीम आहेत, आपण त्यांना कुटुंबावर ही तयार आहेत. मग ते जरी प्रशासनानं ठेवलं ना तालुक्याच्या ठिकाणी तर त्यांना आपण प्रशिक्षित करू शकतो. मी प्रत्येक गावामध्ये टीम पाहिजे. आणि हे किल्ल्यांच्या बाबतीत पण आम्ही 4 वेळा होतो. म्हणजे मी गड संवर्धन समिती असताना हे मंत्रालयातसुद्धा मी मिटिंगला मांडलेलं होतं. फॉरेस्टची एक सिस्टीम आहे म्हणजे वनसमिती संयुक्त वन व्यवस्थापन समिती आहे ना, तर त्या वनसमितीमार्फत भरपूर कामं मोठी करता येतात. तर आज आपल्याकडं रांगण्यासारखी ठिकाणी आहेत. मागच्या वेळी रांगण्याला मुलं अडकली, रात्री तिकडे गेली, पाण्याचा वाढल्यानंतर वाढली. मग त्या मुलांना तिथलं जर स्थानिक लोकांनीच कोणतरी मदत केली, सांगितलं असते जाऊ नका येऊ नका, पाणी कधीही. आणि काही आता आपण अगदी साधं पावन सगळ्यात चांगला ट्रेक आहे पन्हाळा पावन घेणं, अजिबात कुठं त्रासाचं नाही. नाही खरं ते पुढचे जे 2 ओढे आहेत ते कधी पाणी वाढेल ते सांगता येत नाही. आता मागच्या वेळी तसंच झाले, ते येणारी ऑर्गनायझर करणाऱ्या लोकांनी पण काळजी घेणं गरजेचं असते. मागच्या वेळी आमच्यावर 1-2 टीम होत्या ना, दिनकर त्यांच्या रोपच नव्हतं, त्या दगडाच्या बाजूला अशी उभारलेत. बरं पाणी एवढं, मग आता आम्ही ते रोप पास केलं म्हणून गेलं. त्यात काय तर करायला गेलं ना, आता त्या ह्याच्यामुळं धाडच काय लोक करतात, पुढचा निघाला ते शूटिंग चालू असते पुढचा, मग मी का जाऊ नये. म्हणजे ओर ह्याच्यामध्ये पण लोकांचं चाललं आहे. म्हणजे लेडीज असून द्यात, जेंट्स असून द्यात, फॅमिली. आता आपण बघतोय मध्ये ते एका दगडावर उभारली, पाठीमागून हे गेला आणि वाहून गेली सगळी फॅमिली. मी जायचं ठिकाणच नाही ना, ते पर्यटनच नाही आहे आणि पर्यटनाचं ठिकाणच नाही आहे. तर तसं वनसमिती आहे ना, तशी प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याला जी ग्रामपंचायत आहे तिथं एक गड समिती करावी आणि तिथली ग्रामपंचायत तिथे एक प्रमुख करावा. तिथल्या बचत गटाच्या महिला आहेत ना, ते येणाऱ्या लोकांना जेवण देतील. तिथलं कोण आहे तर गाईड निर्माण होतील. साधी गोष्ट आहे. आता वनसमितीत बरोबर आपण काम करतोय, ॲडव्हेंचर पार्क आपलं आमच्याकडेच आहे, एवढं सिस्टीम आहे, त्यांचा हिशोब आहे, सगळं आहे, प्रत्येकाला काम आहे. आता तिथली जवळजवळ 30-35 मुलं हमाली करायला इकडे येत होती की नाही, ती येत नाही, तिथं आता येत आहेत. नाही, आता आपले वन समित्या ज्या आहेत त्या वन समित्यामार्फत तरुण लोकांना प्रशिक्षण दिलं जातं, गाईडचं प्रशिक्षण. बरोबर, त्यांना हे रेस्क्यूचं प्रशिक्षण आहे. आता आमच्याकडे तर हत्तीसाठी गव्यांसाठी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू टीमसुद्धा आता ऑर्गनाईज केलेल्या आहेत आणि रात्रंदिवस ते गस्तीवर असतात. हत्ती हाकलण्यासाठी असतात, गवे हाकलण्यासाठी असतात, सर्वांसाठी त्या टीम चालू आहे. आणि आता आपण बघतोय की सध्या आपला मान्सून चालू झालेला आहे. म्हणजे पाऊस चालू झाल्यानंतर निसर्ग सौंदर्य तर मोठं भरलं आहे. बरोबर ना. आणि त्यामुळे काय होतं की तरुणाई जी आहे, बरोबर, तरुणाई मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. आणि ही जी तरुणाई आहे यांचं मन मात्र पर्यटन मन नाही. बरोबर, यांचं मन फक्त हुल्लडबाजी मन आहे. बरोबर, जागेवर जायचं, मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी करायची, आवाज करायचे, गोंगाट करायचे, स्टंटबाजी करायची, फक्त इतरांना आकर्षित कसं करता येईल एवढंच तरुणाईचं सध्या लक्ष आहे. बरं, मन मात्र पर्यटन नाही. कारण ज्याचं मन पर्यटन आहे तो व्यक्ती पर्यटन ठिकाणी कधीही गोंधळ घालणार नाही. बरोबर, कधी कचरा करणार नाही. बरोबर, जे लोक येत आहे बाहेरून त्या सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम ते पर्यटन करणं. आणि पर्यटन हे शांततेत झालं पाहिजे. आता आपण बघतोय की 2-3 घटना घडल्या आहेत. बरोबर, आता कुंडमळा इथं इंद्रायणी नदीच्या काठावरती छोटासा पूल होता. त्या पुलावरती एकाच वेळेस सगळ्या लोकांनी गर्दी केली. पुलाची कॅपॅसिटी जर 5-50 क्विंटलची असेल आणि तिथं जर 25-30 लोक एकाच वेळेस आले तर तो पूल कोसळला, 25-30 जण वाहून गेले. त्याच्यामध्ये 6 जणांचं मृत्युमुखी पडले, बाकीचे 18 जण गंभीर जखमी आहे. त्यानंतर आता आपण बघितलं कासपठारला एक मिनी बस आली होती मागच्या 27 मेलाच, हे पाऊस चालू झाला. कासपठारला आली, कासपठारचं तर बघितलं आणि परतीच्या प्रवासामध्ये मात्र ती मिनी बसचा ब्रेक फेल झाला, टर्निंग त्याला समजलंच नाही आणि त्याच्यामध्ये मिनी बस 20 फूट खड्ड्यामध्ये गेली. तिथे 18 लोक जखमी झाले. बरं, आणि आपण बघतोय की मी काल परत प्रवास करत होतो, पुढे जी मिनी बस चालते त्या मिनी बसमध्ये ते तरुण आहे तर मोठ्या डिझेल लावून वगैरे त्या मिनी बसमध्ये गोंधळ मोठ्या प्रमाणात चालू. आणि त्यामुळं तरुणाई जी आहे तिला रोखणं आपल्याला गरजेचं आहे. तर तुम्हाला माहीत धबधब्याप्रमाणे तरुणाई वाद चाललेली आहे आणि धबधबा रोखणं मुश्किल आहे, तरुणाई रोखणं मुश्किल आहे. आता आमच्या विभागामार्फत जे आमच्या क्षेत्रात आहे त्या सर्व पर्यटन स्थळांचा विकास मोठ्या प्रमाणात चालू आहे, झालेला पण आहे. तिथं आमच्या विभागामार्फत असेल, पर्यटन विभागामार्फत असेल, चांगल्या प्रकारचे सूचना फलक लावलेले आहे. त्याच्यावर स्पष्ट सूचना दिल्या आहे, कोणतं ठिकाण धोक्याचे आहे ते जाऊ नये वगैरे सर्व दिलेलं आहे. परंतु हुल्लडबाजीमध्ये काय होतं आहे की तरुणाईला रील्स आणि सेल्फी ह्या दोघांचं एवढं फॅड आहे. डोंगरदऱ्या असेल एकदम काठावर जाऊन सेल्फी घेणार, काठावर जाऊन रील्स काढणार, धबधब्यामध्ये उभं राहून मोठ्या नाचणं रील्स काढणार. बरोबर, आणि ह्या रील्स पाहिजे मोठे अपघात होत आहे. आपण बघतोय पाऊस सतत चालू आहे, सगळे दगडगोटे शेवाळलेले आहेत. पाण्यात उतरण्यात संत पाणी असो किंवा वाहणारं असो, उतळ जरी असेल तर एकदा पाय सरकल्यानंतर मोठ्या प्रमाणात मार बसतो, त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जातात आणि मोठे अपघात होतात. अपघात झाल्यानंतर जाणारं निघून जातं, हो, परंतु त्याच्यामागे जे कुटुंब आहे त्यांचं तो आक्रोश त्यांचं हे बघत नाही.
माझं म्हणणं असं आहे की या तरुणाईनं सुद्धा ते बघितलं पाहिजे की एखादा तरुण गेल्यानंतर त्याच्या कुटुंबावर काय व्यथा येते, आई वडील किती शोकाकुल होतात, नातेवाईक किती शोकाकुल होतात. बरं ना, आता आपण बघितलं का तुम्ही सांगितलं रामतीर्थ एवढं पर्यटन स्थळ चांगलं विकसित झालं, धबधबा चांगला विकसित झाला, तिथे एक मूल वाहून गेलं तर बॉडी अजून सापडली, तर आई वडील अजून ते जाऊन दर्शन घेत आहे. म्हणजे आई वडिलांवरती मागे जाण्यावर काय बितते हे त्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि रील्स आणि हे सेल्फी हे काही आपलं सर्वस्व नाही. बरं, तिथं जा तुम्ही मनसोक्त आनंद घ्या, दुरून आनंद घ्या. आता धबधब्यामध्ये 2-4 लोक गेले की त्या ठिकाणी सगळेजण जाऊन गर्दी करतात, एकमेकाला ढकलतात, ढकलण्यामध्ये परत वाहून जातात. अशा मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. याच्यावर कुठलं तरी आपण रोख लागला पाहिजे. आम्ही तर प्रयत्न करतच आहोत, परंतु सरांनी सांगितलं की आणि पर्यटन थांबलं नाही पाहिजेत, कारण बऱ्याच देशांचा विकास हा ह्या पर्यटनावर झालेला आहे. आपण बघतोय की तुर्किस्तान आणि उझबेकिस्तान, बरं, याच्याकडे आपण जाणं टाळलं तर त्यांचं इन्कम बंद झाला. बरोबर, मग आपल्याकडे जर पर्यटन स्थळे आहेत तर ती विकसित केलीच पाहिजेत, पर्यटन वाढलंच पाहिजे. बरोबर, आणि हे पर्यटन मात्र शिस्तीत झालं पाहिजे. म्हणजे पर्यटकांनी स्वतःला स्वयंशिस्त बाळगली पाहिजे असं मी म्हणणं, माझं असं म्हणणं आहे. बरोबर की नाही, स्वयंशिस्त बाळगली तर पर्यटन चांगलं चालेल आणि जे लोकल लोक आहेत, बेरोजगार लोक आहेत, त्यांचं इन्कम वाढेल. बरं, देशाची प्रगती होईल आणि इंटरनॅशनल टुरिझम आपल्याकडे वाढलं पाहिजे असं आहे. हो, ते मग बाहेर जाणार तरुण आहे तर विकसित होईल ना, गाव विकसित होतील, तरुण विकसित होईल. जाणाऱ्या माणसाला मनमानी आहे ना, आलोय आपण चल आता राऊतवाडीची धबधबा तिथं थांबवलीच पाहिजे. म्हणजे जसं आपण मंदिरात वगैरे आहे ना जातोय की नाही, ही पर्यटन स्थळं आहेत पावसाळी, त्या सगळ्या पर्यटन स्थळांवर जेवढ्या आधी नोंदी होतील आणि आज जेवढी कपॅसिटी आहे तेवढ्याच लोकांनी जायचं, बाकीच्यांनी तिथे जायचं नाही. ह्या पद्धतीने जर नियम लावले आणि आधी नोंदी करून लावले तर मात्र दृष्टीने मारू शकतो. तर ते कसं हे मॅडम म्हणतात ना, ते 100% आहे. ते जर आपण एकदा सुरुवात केली, आता वासोट्यासारखं आपण पूर्वी कसं होतं, वासोट्याला कधी मनात आलं की आम्ही जात होतो सगळ्या. आता तुम्हाला सिस्टीमच आहे, रात्री जाऊन थांबा, तुमचे जे फॉरेस्टकडे नोंद आहे तेवढीच लोक जाते, तिथं बॉटल काढून घेतली जात्या. बॉटल घेऊन जाणार तर 100 रुपये द्या, वरनं तर ती बॉटल जमा करा आणि पैसे घेऊन जावा. सगळे सुरळीत चालू आहे तिथं. पुढे तुम्ही जातील बरोबर, ते नियम आणि त्यामुळं ते कंट्रोल करायला पाहिजे. दुसरं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे प्रत्येक पावसाळ्याच्या आधी. म्हणजे पर्यटन चालू व्हायच्या आधी सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑडिट, त्याचा ऑडिट रिपोर्ट गेल्याशिवाय ते पर्यटन स्थळ चालू राहणार नाही. हे दरवर्षी सरकारनं करायला पाहिजे. कारण ते ऑडिट झालं तर जिथं आता इंद्रायणीचा जो ब्रिज पडला तो कमकुवत होता, तो ऑलरेडी नादुरुस्त होता, तिथं पर्यटक जायला बंदी घालायला पाहिजे होती, त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे होतं, ते बंद करायला पाहिजे होतं, ते झालं नाही. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑडिट होत नाही, आपल्याकडे त्याचा मेंटेनन्स बघितला जात नाही. मला आंबोलीबाबत म्हणायचं आहे, आपण धबधब्याला वरपर्यंत जिना केला आहे, काय गरज होती? खाली कठडा करून लोकांनी बाहेरनं धबधबा एन्जॉय केला असतं तरी चाललं असतं ना. तिथे धबधबा आहे की पावनखिंड हे पवित्र मानतात, खाली जायची गरजच नाही. त्या ह्याच्यात ते खाली जात होती लोक. आम्ही पोलीस लावून मागच्या वेळी थांबवत होतो, परवा जाऊन पहिलं जिनाच केलाय खाली जायला. तसं आंबोलीला वरपर्यंत मग ते जिना काय, जिना जायचं आहे की नाही, आम्हाला पावन घ्या हा म्हणजे नाही जिना करत काय आले ते ठीक आहे तिथंपर्यंत, ते खालीपर्यंत आहेत ना, एवढं पावन पवित्र आपण म्हणतो ना, ते लगेच सुरुवात होत्या. मग तिथल्या पाण्यानं पण कोणतं भरतंय, तिथं पण काय ते चालू होते. म्हणजे इथं आता ते बाजीप्रभू आणि हे ते काय विषय राहिलेला नाही. आता ते हे सर म्हणले ना, पर्यटनांनी हे जे भावनिक आणि आपण धार्मिक असं काय राहिलेलं नाही, एन्जॉय करणे एवढंच करणे की नाही, खरंच एवढं नाही, ठराविकच लोक आहेत. आणि ह्याला प्रत्येक गोष्टीत आता मी प्रशासनाबरोबर आम्ही काम करतोय. मग आता इतक्या वर्षात आता मी गैरसमजाबरोबर असताना हे असं नाही, प्रत्येक वेळी प्रशासनाला वेठी धरणे आणि प्रशासन काय करू शकत नाही. प्रशासनाला नियम अटी सगळे फक्त प्रत्येक ठिकाणी तर माहीत झाले आपल्याला, इथे दुर्लक्ष, यांचं दुर्लक्ष नाही. काय होतं की आता ज्या ठिकाणी आमचे वनरक्षक आहे, काही गाईड लोक आहेत, त्यांच्यावर सुद्धा अटॅक करतात लोक, पोरं थांबत नाही मागं, कारण पिलेले असतात, मध्य धुंद अवस्था असते आणि त्यांना रोखलं की ते अटॅक करायला सुरुवात होते. त्यामुळे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तिथेही निर्माण होता. आता आपण हॉल आता माहीत ना, ह्याच्यासाठी हॉल केले किंवा आता लेडीज वगैरे जातात म्हणून पावसाळ्या ठिकाणी, आता भुदरगडच्या सारखी ठिकाणी टॉयलेट्स उभा केले. मग आमचा पहिल्यापासून विरोध होता. पर्यटन वाढीसाठी टॉयलेट पाहिजे, हे गरजेचं आहे. ते कुठं पाहिजे, लक्ष ठेवणाऱ्या ठिकाणी पाहिजे. ते साहेब एकदा ओपन केलं, ते कुठली सहल आली काय आलं, ते आजूबाजूला सगळी घाण झाली, त्यावेळेपासून बंद आहे. एक दिवस वगैरे दुसरा माणूस जातच नाही तिथं. मग त्याला जबाबदार माणूस पाहिजे, मग तिथे डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आपण आणखी एक इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ज्या गावात समजा धबधबे आहेत त्या गावात कंपल्सरी लाईफ जॅकेट दिलेच पाहिजेत. बरं, लाईफ जॅकेट दिले तर काय होईल, निदान तो जो व्यक्ती पुढं पाण्याकडे जाणार आहे त्याच्याकडे लाईफ जॅकेट असेल तर कुठंतरी तो वाचण्याचे चान्सेस वाढतील. बरोबर की नाही. जे
अपघात होत आहे ते कमी होण्याचे चान्सेस व लाईफ जॅकेट त्याला सर जबाबदार काय पाहिजे, आम्ही तेच म्हणते जबाबदार इथला स्थानिक माणूस आहे ना, त्याला असं ती वन समिती, घर समिती किंवा एखादी समिती, त्याला अधिकार पाहिजे. बरोबर, त्याला अधिकार पाहिजे. किंवा आता तिथं नाही, तिथं 5-10 माणसामागे एक व्यक्ती आणि त्यांच्याकडून चार्जेस, त्या व्यक्ती चार्ज त्यांनी द्यायचे. चार्जेस घ्यायला पाहिजे. बरं, एका व्यक्तीमागे 50 रुपये चार्ज केले, कधी हुल्लडबाजी जे पैसे कमी असतात ते समोर जाणार पण नाही. बरं, त्या व्यक्तीला 50 रुपये मिळेल आणि तो 8-10 लोकांवरती वॉच पण ठेवेल, त्यांना लाईफ जॅकेट पण पुरेल, त्याला चांगला प्रकारचा रोजगार. पर्यटन वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. वरती पन्हाळ्यावर जाऊन माणूस 5,000 खर्च करते, खरं जाताना नाक्यावरती मी कोण आहे सांगायला 10 मिनिटं घालतो 10 रुपये देताना. म्हणजे ही संकल्प ही सेम बदलत नाही तोपर्यंत काय होणार नाही. प्रत्येक ठिकाणी तसं आहे. आता पन्हाळा पाऊस मोहिमा सुरू होती पुढच्या महिन्यापासून, त्याच्या आधी तर सगळ्यांना नव्या लोकांचा मुद्दाम सांगतो मी सुरू केलं ते या एक 10-15 माणसे जायचा पन्हाळ्याची पाऊस. ॲक्च्युली ह्या महिन्यात ट्रेक केला का नाही तो एक 12-15 हजार म्हणजे त्या सीझनमध्ये फक्त गेला. हां, सगळ्याच औषध. साहेब आणखी मी तुम्हाला सांगतो, आम्ही अलमाटीला पर्यटनाला गेलो होतो, अलमाटी धरण. तर अलमाटी धरण हे वन विभागानं पर्यटन विकसित केलेलं आहे. ते पर्यटन विकसित करण्यासाठी त्यांना फक्त 4 कोटी रुपये खर्च आला होता. त्याच्यामध्ये निसर्गातल्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी प्रदर्शन केलं आहे. म्हणजे जनावरांचे आवाज वगैरे असेल, नॅचरल थिंग्स असतील, त्या सगळ्या त्यांनी एकदम परफेक्ट केलं. फक्त 4 कोटी रुपये खर्च आला होता. परंतु आम्ही त्यांना ज्यावेळेस चौकशी केली, त्याचं ऑडिट वगैरे बघितलं, तर दरवर्षी त्यांना 4 कोटी इन्कम आहे. आता इन्व्हेस्टमेंट 4 कोटी आहे ना, ते वर्षाला ते 4 कोटी मिळवत आहेत. एवढं जबरदस्त पर्यटनाचा विकास तिथं झाला. पण ते शिस्तबद्ध पर्यटन आहे. त्याप्रमाणे आपल्यालाही जे निदान आपल्याकडे कसं आहे की कोल्हापूर जिल्हा म्हटलं की आपल्याकडं धबधब्याकडे आकर्षण जास्त आहे आणि पुणे, मुंबई आणि कोल्हापूरचे जास्त लोक त्यामध्ये जाणार. गावातले लोक कोण जाते त्यांनी नेहमीचं डोळ्याखाली असतं ते. आणि या लोकांवरसुद्धा आपण या परिसरामध्ये जर मोठे चार्जेस लावले आणि त्याला कंट्रोलिंग केलं तर चांगलं पर्यटन वाढू शकतं. असं काही अपघात घडला आणि आपण चर्चेला आलो की आम्हाला सुद्धा विचार करायला चालना मिळते. आम्ही आता काय करतोय आणि हे कोणत्या दिशेनं जाणार आहे. ट्रॅव्हला म्हणून आमची पर्यटन संस्था आहे. मागची 20 वर्ष आम्ही पर्यटनात काम करतोय आणि सगळा भारत बघितल्यावरती असं लक्षात आलं, अरुणाचल ते अंदमान आणि इकडे पुरी ते गोवा हा बघितल्यावर असं लक्षात आलं की काखेत कळसा आणि गावाला वळसा. आमच्या कोल्हापूरमध्ये आम्हाला 2 जन्म काम पुरेल एवढं काम आहे, एवढं पर्यटनाचा खजिना आहे. आणि मग हे करत असताना बाहेरच्या लोकांनी केलेल्या पर्यटन रचनांमध्ये ज्या त्रुटी आहेत, ज्याचे आता आपल्याला तोटे सहन करायला लागत आहेत, त्याला कारणीभूत आपणच आहोत असं लक्षात आल्यावरती या ठिकाणी किमान आपल्या अंगणामध्ये आपण ती दक्षता घेऊया या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय. मग याच्यामध्ये गगनबावड्यामधलं शेनवडे असेल किंवा आता मागचे 15 महिने जे काम चालू आहे शाहूवाडीमधलं गोठणे असेल, या ठिकाणी आम्ही केवळ आणि केवळ आपलं मराठीपण, आपलं महाराष्ट्रीयता जी आहे, आपली भारतीयता जी आहे ती लोकांनी अनुभवावी याच्यासाठीच लोकांना घेऊन येतो. गगनबावड्यामध्ये घावण चटणीच खायला मिळेल, तुम्हाला बाकी काहीही मिळणार नाही. त्याचं दुसरं कारण आहे, आमच्याकडे मनुष्यबळ नाही. पण त्याच्यामुळं एक कुटुंब तिथली आणि एक 4 कुटुंब चांगल्या पद्धतीनं चालू शकतात. हे जेव्हा जाणवलं तेव्हा आम्हाला गोठणे गवसलं आणि गोठण्यामध्ये आपण आता पूर्णतः सामुदायिक पर्यटनच राबवतो. म्हणजे ह्याला काम मिळालं त्याला काम मिळालं नाही काहीच नाही. सहल आली की सगळ्यांनी त्यात सहभागी व्हायचं आहे. सहल नसेल तेव्हासुद्धा तुम्ही गोधडी विणा, बांबूच्या वस्तू करा. त्याचबरोबर तिथे मागल्या वर्षी 250 झाडं लागली, आता 100 लागलीत, आणखीन 200 तरी लागू शकतील. सगळी लोक सहभागात होती. म्हणजे त्या लोकांनी फक्त श्रमदान करायचं आहे. आपलं कोल्हापूर दातृत्व महान यावेळेस तर असा प्रयोग केला की कोल्हापूरच्या एकाही बाहेरच्या व्यक्तीला आम्ही झाडांसाठी मागणी केली नाही. एकट्या कोल्हापूरनंच आम्हाला आता 200 झाडां एवढा निधी दिलेला आहे. कुणी 1000 दिले, कुणी 1500 दिले. आणि त्याच्यातनं त्यांची अपेक्षा एवढीच की आम्हाला जे जमत नाही आहे ते तुम्ही करताय. आता पावसाळी पर्यटनामध्ये सगळ्यांनाच बाहेर पडायचं आहे. सगळ्यांमध्ये ती खुमखुमी आहे, उर्मी आहे. मी म्हणेन तरुण भारतनं कोल्हापूर पॅटर्नला वाचा फोडावी. आता कोल्हापूर पॅटर्न पावसाळ्याचा कसा असू शकतो सांगतो. आम्ही मागच्या वर्षी पण राबवला, त्याच्या आधीच्या वर्षी पण राबवला. त्याचं स्तर जो होता किंवा त्याचा जो काही आवाका होता तो फारच छोटा होता. विद्यापीठसुद्धा ह्याच्यामध्ये खूप सक्रिय होऊ शकतं. पावसाळा सुरू झाला की आमच्या तिथल्या लोकांना ना भात लावणीमध्ये मदत करायला आमचं शहर जाऊ शकतं. तुम्ही तिथं जावा, तुम्ही त्यांना काही देऊ नका, ते तुम्हाला जेवण देतील, तुम्हाला एक माणूस देतील, मग तुम्हाला धबधबा फिरायचा आहे, आमचं डोंगरावरती काय किती डोंगर राजी आहे,
ह्याच्यात फिरा. पावसाळा हे भाताचं जरासं काम थांबलं, ज्यांना भात लावायला जायला जमलं नाही आहे त्यांनी वृक्षारोपणासाठी खड्डे खणायला, वृक्ष लावायला आमच्याकडे या. आपल्या कोल्हापूरमध्ये जवळजवळ 1200 वाड्या वस्त्या खेड्यांचं आपलं कोल्हापूर. हा कोल्हापूर प्रारूप, कोल्हापूर पॅटर्न आपण ह्याच्यातनं जन्माला घालू शकतो. येणारा काळ जो आहे म्हणजे आजही MTDC पुढच्या 25 वर्षासाठी काम करते, तर हा पॅटर्न रुजवताना, हे प्रारूप रुजवताना प्रत्येक गावाला, मी ग्रामपंचायत पण म्हणत नाही आहे, प्रत्येक गावाला वाव आहे. हे कुठं सिद्ध होतं? आपण शेनवड्यात गेलो तर एवढंसं छोटंसं गाव, तिथं घरं तर जास्त आहे. आपण गोठण्याला आलात तर तुम्हाला 18च्या पुढं उमरा दिसणार नाही. सगळी मिळून 71 चिल्ली पिल्ली ते आजी आजोबा राहतात तिथे. पण त्यांच्या जी एकरूपता आलेली आहे ते स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करतात. काही मुलं मुंबईत जी चाकरमानी आहेत ती आता डोक्यात असं जरा करायला लागली की अरे खाजवायला लागली डोकं, येऊया काय परत. कारण इथला निसर्ग, इथलं वातावरण, घरच्यांची काय म्हणूया सहवास असेल घरच्यांचा, हा सगळा मिळतो. कोल्हापूर पॅटर्नमध्ये कोल्हापुरी पावसाळी पर्यटनाचा पॅटर्न. कोल्हापूरकर कुठे जातात तर मौज मजा करायलाच जातात, पण आधी श्रमदान करतात, मग पोटोबा करतात आणि मग डोंगरावरती भटकंती करतात, मग धबधब्याला जातात, मग नदीमध्ये जातात. आणि जेव्हा स्थानिक तिथे असतो तेव्हा हुल्लडबाजीला नक्कीच मर्यादा पाड्या. स्थानिक मी प्रशासक म्हणत नाही आहे, पोलीस म्हणत नाही आहे, पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित थोडासा भीतीचा असतो, पण स्थानिक तिथं जर दंडुका घेऊन उभा राहिला तर लोक घाबरतात बाहेरची येणारी. हे गोव्यानं सिद्ध केलेलं आहे, आमच्या कोळथऱ्यानं सिद्ध केलेलं आहे. इथं आलात तर इथले राजे आम्ही सांगू तसं तुम्हाला सगळं देतो, खायला देतो, फिरायला देतो, चांगली सुविधा देतो, पण आमच्यासारखं वागायचं. यांच्या मोहिमेत 1-2दा जेव्हा गेलो तेव्हा ते गावामध्ये जाणवलं काय आदरातिथ्य करतात. म्हणजे त्यांना, गावकऱ्यांना, त्या घरवाल्यांना किती पैसे मिळतात याच्या पलीकडं माझ्या घरात किती जास्त जणांना मी ठेवतोय हा एक अभिमान त्यांना जतवायचा असतो, दाखवायचा असतो. तर आजही आपल्या कोल्हापूरमध्ये काय भारताच्या बहुतांशी खेड्यांमध्ये संस्कृती जिवंत आहे. या चळवळीतनं आपली संस्कृती जी आता ऱ्हासाकडे चाललेली आहे, तुम्ही जसं म्हटलात त्याच्यामध्ये पर्यटक नसतोय, त्याच्यामध्ये हुल्लडबाज असतोय, त्याला आळा घालणं खूप खूप गरजेचं झालं आहे, जे केवळ प्रशासनाच्या जबाबदारीवरती आपण सोडू शकत नाही, त्यांना मर्यादा आहेत. गाव जर ह्याच्यामध्ये सहभागी झालं, पण ते प्रशिक्षित गाव, पर्यटनासाठी प्रशिक्षित गाव, पर्यटनासाठी प्रशिक्षित गावकरी, तर मंडळी पुण्या मुंबईला जे स्थलांतर होतं आहे ते खात्री देऊन सांगतो थांबेल. गोठण्यामध्ये हे होतं आहे, आमच्या गगनबावड्यात अजून ते फारसं साध्य झालं नाही आहे. म्हणजे कसं, मुलं आली परत काहीतरी रोजगार म्हणून, पण क्रिकेटमध्ये गुंतली, मोबाईलमध्ये गुंतली, रम्मीमध्ये गुंतली आणि ती शेताकडे जायची थांबली. ते सर त्यामध्ये आणखी एक ॲड करा की ज्या गावात आहे त्या गावातल्या रानभाज्या वगैरे आहेत, ज्या पावसाळ्यामध्ये रानभाज्याचे जेवणाचं आमंत्रण द्या लोकांना. दुसरा मुद्दा मिळाला. हां, रानभाज्याचं द्या. आणखी तुम्हाला मी सांगतो की मी बांबूच्या भाज्या फार खाल्लेल्या आहेत. क्या बांबूची भाजी पनीर बुर्जीपेक्षाही छान लागते. कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला बांबूला जे नवीन नवीन कोवळे कोण देतात, 3-4 फुटापर्यंत कंद गेल्यानंतर तो रायझोम आलेला असतो, तो गेल्यानंतर तो कोवळा असतो, त्याची भाजी मी खाल्लेली आहे भरपूर. बरोबर ना. पनीर बुर्जीपेक्षा मटणापेक्षाही त्याच्या पौष्टिक मूल्य जास्त आहे. ती भाजी खाण्याचं आमंत्रण लोकांना तिकडे द्या. तिथं म्हणजे आता तुम्ही जे 200-250 रोपं लावणार आहे ती बांबूचीच लावा, ॲस्पर बांबू लावा. खाण्यासाठी फार चांगलं आहे, त्याच्यावर सिलिकाचं प्रमाण कमी असतं. बरं, बांबूची भाजी एवढं जे करताना बांबूचं जे पीस तयार करू आपण, बटाट्यासारखी पीस करू किंवा बुर्जी करू, त्यामध्ये फक्त थोडं मीठ टाकून, थोडं लिंबू टाकून थोडं उकळू द्यायचं. त्याच्यामध्ये काय होतं, सिलिकांत जे आहे ते निघून जातात, सॉल्ट निघून जातात आणि नंतर बारीक किसून बांबूची बांबूची भाजी अतिशय उत्कृष्ट आहे. रानभाज्या वेगळ्या प्रकारच्या आहेत, बरोबर, आळिंबी वेगळ्या प्रकारच्या येतात निसर्गामध्ये. ते खाण्याचं आव्हान लोकांना दिल्यानंतर पर्यटन चांगल्या प्रकारे वाढेल. आणि गावामध्ये एक तुम्हाला मी बोललो, एक थीम राबवा. थीम अशी राबवा का सगळ्या घरांना एकसारखा कलर, एकसारख्या खिडक्या, बरोबर, घराच्या बाजूला एकसारखे फुलझाडं वगैरे, बरोबर, एक सिनेरी आणि आस्थेटिक व्हॅल्यू वाढेल. असं गावाचं पर्यटन केल्यानंतर तुम्हाला पर्यटकाला कमी नाही. एक आपण हा पॅटर्न राबवू. आपण पर्यटन विकास म्हणतो, आपल्याकडे सर म्हणाले की MTDC पुढचे 25 वर्षाचं करते, कोणाला दोष द्यायचा नाही आहे, पण आपल्याकडे पर्यटन विकास म्हटलं की ह्यूज बिल्डिंग्स बांधा, हॉटेल्स बांधा आणि पॉश करा, पुण्या मुंबईतले हॉटेलवाले आणा. हे आपण खरं तर कोल्हापूर जिल्ह्याला आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्याचा सर्वे करून त्याचं क्लासिफिकेशन करायला पाहिजे की काय काय रिसोर्सेस आहेत आणि त्या क्लासिफिकेशननुसार लोकल लोकांना त्याचं प्रशिक्षण देऊन. कारण मी बघितलं दाजीपूरमध्ये आम्हाला एकदा कंटाळा आल्यावर लोकल माणसाने आम्हाला व्यवस्थित नेऊन वर अशा ठिकाणी सोडलं की त्या बाजूला गगनबावड्याचा उतार लागेल आणि इतकं छान व्यवस्थित नेलं आणि त्यांनी इतक्या जणांची माहिती दिली, तर त्यांच्या इतकी माहिती कुणालाच नसते.
म्हणजे मागच्या वेळेला दाजीपूरमधली गावं उठवत होते तेव्हा मी एकदा असं म्हटलं होतं की ती गावं उठवण्यापेक्षा त्या लोकांच्या घरात राहायला ठेवा आणि त्यांना पर्यटक गाईड म्हणून जर केलं असतं तर आज तिथं जास्त आणि त्यांनी त्याचं कन्झर्वेशन केलं असतं. जर त्यांना पैसा मिळतो तर त्यांनी कन्झर्वेशन केलं असतं. तर आपल्याकडे हे रिसोर्सेसचं क्लासिफिकेशन होणं, काय काय आहे अवेलेबल त्याचं आणि त्यानुसारच त्याची डेव्हलपमेंट सजेस्ट करणं हे फार गरजेचं आहे. ते झालं तरच योग्य पर्यटन इथं वाढीला लागेल आणि त्यासाठी पर्यटन हा व्यवसाय 100% लोकल लोकांच्या पार्टिसिपेशनशिवाय शक्य नाही. हे डोक्यात ठेवूनच पर्यटनाचा विकास करणं अत्यंत गरजेचं मला वाटते कोल्हापूरमध्ये. आणि धबधब्यांच्या बाबतीत म्हणाल तर मेघालय हा धबधब्यांचा प्रदेश आहे, रोजच्या पावसाचा प्रदेश आहे. पण तिथं मी बघितलं एकाही धबधब्यात जाऊन न्हायला परवानगी नाही आहे. लांब उभा राहून तुम्ही धबधबे बघा, आनंद घ्या. हे जे आहे ना हे इथं व्हायला पाहिजे. इथं आपली जी हुल्लडबाजी त्यामुळं थांबेल असं मला वाटतं. सांगायचं झालं तर कात्याने हे पर्यटन स्थळ आहे हे आम्ही वयाच्या 10व्या वर्षी आम्ही अनुभवलं होतं. आज तिथं ती स्थिती नाही आहे काय. आणि याला कारण मी हे सगळ्यांच्या आता जे ऐकलं की याच्यामध्ये एक मला सुचते की पोलीस, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या जर सहकार्यानं प्रत्येक ठिकाणी जर व्यवस्था उभा केली तर आज जे हुल्लडबाजी किंवा जे अपघात होतात हे होणार नाहीत. होतं आहे असं की फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल यांचं किंवा आपले कलेक्टर कचेरी सारखं हे शासन असेल, पोलीस यांच्यात समन्वय नाही आहे. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कांपूस सर, तुम्ही आता जात असाल बऱ्याच वेळा रांगण्याला. सर पूर्वी आम्ही की नाही 15-15, 20-20 किलोमीटर असं चालत जात होतो जंगलातनं. आता त्या रांगण्याच्या पायथ्यापर्यंत 2 व्हीलरचा रस्ता न्यायचं चाललं आहे. आणि आतल्या बाजूला हे आपण ते काय पेविंग ब्लॉक्स घालून की नाही फिरायसाठी ट्रॅक केलेला आहे. तिथं अशा खोल्या थोड्या बांधलेल्या आहेत ओपन, आणि तिथं जेवण करायची सगळे तिथं बघितलं आम्ही दारूच्या बाटल्याने. मग हे तिथं का केलं हे होऊ नये जर असं आपल्याला वाटत असेल, याचा अर्थ होती की याच्यात पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ आणि हे वन खातं असेल किंवा आपले हेरिटेज हे असेल, यांचं कुठंतरी एकमत नाही आहे, म्हणजे एकमेकाशी संपर्क नाही आहे. आणि त्याच्यात माझी एक कंपल्सर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या क्षेत्रात शासनाची बऱ्याच वेळा असते की या ठिकाणी तुमचा विरोध तुम्ही प्रामुख्यानं नोंदवलाच पाहिजे. आणि त्याला कोल्हापुरातल्या काही संस्था आहेत त्यांना तुम्ही कॉल करा. हे तिथं आता रांगण्याचं जे पूर्वीचं जे आम्ही बघितलेलं आहे 20-25 वर्षापूर्वी, आता तिथं बघायला नको, जायची इच्छा होत नाही. हे थांबलं पाहिजे कुठंतरी. आणि एजी पण आला ना जायला संपलं. आता आम्हाला जिथं आम्हाला जायचं आहे तिथं आम्ही ट्रेकिंगला गेलो की कसंही जातो. आता वासोट्याचं त्यांनी उदाहरण दिलं. वासोट्याला असंच आहे की खाली तुमची नोंद होती तुमच्या. आता परवा मी 6 महिन्यापूर्वी गेलो होतो तर माझ्याकडं किती पाण्याच्या बॉटल्या आहेत किंवा प्लॅस्टिकमधनं काय खायला नेलं याची नोंद आहे. आणि येताना ते परत आणलं की नाही हे लिहून चेक केलं जातं. असं प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्या धबधब्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी हे जे आता जे कराओके सिस्टम्स निघालेले आहेत ही आणि यांच्या बॅगेतल्या बाटल्या हे सगळं चेक केलं पाहिजे. त्याशिवाय त्या पर्यटन स्थळावरची शांतता ही आहे तशी राहणार नाही. आज आम्ही पूर्वी या कत्यांडीला आम्ही गेलो म्हटलं की नाही की पशुपक्ष्यांचे आवाज ऐकायला इतकं छान वाटायचं. आता तिथं काही ऐकायला येत नाही, काही नाही आहे. छोट्या छोट्या चिमण्या म्हणा किंवा पक्ष्यांचे मोर किती होते, कुठंतरी मोर दिसतात. आता कत्यांडीला जाताना आम्ही रोज सकाळी पहाटे 5:30ला सायकलनं जातोय ना, कुठंतरी एखादा आवाज कानावर येतोय. हे आम्हीच आमच्या पायावर धोंडा पाडून घेतला. आणि सगळ्यात दुर्दैव काय, मी आज जेव्हा माझ्या नातवंडांना सांगतोय की आम्ही तिथं असं करत होतो, आता मोर, ती मला माझी नात आता ती सारखी मागे लागली की आम्हाला मोर दाखवायचा आला. शक्यच नाही मोर दाखवणं तिला आम्ही. तर हे जर बदलायचं असेल, पुढच्या पिढीला जर काय आपल्या कोल्हापूरचा इतिहास वारसा जर द्यायचा असेल तर स्वयंशिस्त ही पाळलीच पाहिजे. पण आमच्यात ती स्वयंशिस्त नाही, हे दुर्दैव आहे. 100मधली 5 माणसं शिस्त पाळतील, बाकीची पाळत नाहीत. ह्याच्यासाठी कायदेही कठोर केले पाहिजेत. प्रसंगी त्या ठिकाणी जे आता हुल्लडबाज असतात ह्यांचं शूटिंग करून त्यांना नंतर कसं ते CCTVमध्ये एखाद्या गुन्ह्याचा शोध लावतात, त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. मीडियानं त्यांची नावं, फोटो आणि हे व्हिडिओ तिने केले दंगा व्हायरल केले पाहिजे. त्याशिवाय हे बंद होणार नाही. म्हणजे समाजात त्यांनाही त्यांच्या नातेवाईकात मित्रमंडळी तोंड दाखवायला जागा राहिली नाही पाहिजे. इतक्या कठोर पद्धतीनं जर हे राबवलं तरच हे शक्य आहे, अन्यथा हे शक्य नाही. आम्ही फक्त येणार, चर्चा करणार आणि ह्या प्रशासनाची सांगड बसवण्यासाठी
कांबोज सर म्हणा किंवा तुमच्यासारखे तरुण भारतवाल्यांनी प्रयत्न करावेत एवढीच माझी इच्छा आहे. मी आता एक म्हणतो नंतर लोकप्रतिनिधींना आव्हान केलं पाहिजे त्या गोष्टीमध्ये. लोकप्रतिनिधीचं फार महत्त्वाचं आहे. लोकप्रतिनिधी काय करू नाही शकत नाही, माझा ऐका अनुभव आहे. नाही, तुम्हाला मी सांगतो ना, लोकप्रतिनिधी आमच्याकडे आहे ना, मग तुम्ही इथं हे रेलिंग बांधा, तिथं हॉटेल चालू करा, तिथं टॉयलेट बाथरूम घ्या, तिथं हे पेविंग ब्लॉक टाका, तिथं हे करा, हे काम ते करतात. ते सर लोकप्रतिनिधी आव्हान करतील तर त्या माणसांना पकडली त्यांना सोडा म्हणून तुम्हाला तेच फोन करणार. तेच फोन करा. मग त्यामुळे ते अवघड लोकप्रतिनिधींना ते सांगितलं जाणीव करून दिली पाहिजे. ते आव्हान केलं तर थोडं कंट्रोल होऊ तर शकतं. आता सावंत सर म्हणले ना ते खरोखर आहे. आत्ताचा अनुभव ह्या 2-3 वर्षातला अगदी म्हणजे रांगणा असून दे, आता मासाचा ट्रेक असेल इकडे असेल कारण तिकडूनच्या बाजूला रस्ते झाले की नाही तर तिथलं निसर्गच नष्ट व्हायला लागला. पहिली गोष्ट लोकांना त्रास व्हायला लागला आहे. आणि हे म्हणतात की नाही ज्यांना जिथं गरज आहे सगळ्या गोष्टीकडे चौधरी यात्रा कंपनीसारखं नाही, ती कुठं गाडी जाते तिथं जाऊन देत, अडचण नाही, गोठण्याला गाडी तिथं जाऊन दे. आता हे नवीन चालू झालं आहे. आपण आता तुम्ही माझ्या सुरुवातीपासून माहीत आहे तुम्ही आपण इथं चालू केलं. पन्हाळा पावनखिंड करण्याचा उद्देश काय होता? एक तर आमची मुगू गोळवणे सरांनी हे गेल्यानंतर ज्या लोकांनी तिथं बलिदान दिलं, हुतात्मा पत्करलं, म्हणजे स्वराज्य रक्षणार्थ प्राणाची आहुती दिली, बाजीप्रभू असतील, इतकर मावळे असतील तर त्यांना आपण अभिवादन करण्याकरता म्हणून आपण जायचं होतो. तुम्ही तर कायमच होता, सगळीच टीम सगळे काय पत्रकार आहेत. मग ती भावना जी होती ना इथून असणारी की चालत जायचं आहे, त्याचा जयघोष करायचा, सगळं करायचं, आपण पन्हाळ्याला रात्री जाऊन अभिषेक घालायचा आहे. आता आमचेच मित्र आहेत म्हणजे विरोध कोणाला करायला तर कशामुळं काय व्हायला लागले सांगतो. काकांनी आता जे सांगितलं ते जिथं ताकद नाही ना यायची ते करू शकत नाही ना तर त्यांना आता नवीनच कोल्हापुरात चालू झाली की आता मी पंडित पवारांचा पण मला फोन आला तर ह्याला काही संस्था आहेत त्या 2-3 संस्थेनी 5 रुपये जास्त द्या तुमची बॅग घेऊन जाणार तिथं पुढं. अरे बाजीप्रभूंनी त्यासाठी केलेलंच नाही ते बरे काय गरजच नाही ना. म्हणजे तुम्ही परत हे काय करायला लागलाय अशी गोष्ट आहे. म्हणजे माझ्या हातात पाण्याची बॉटल माझी बॅग पुढे गेलेली आहे. म्हणजे ते आमचं तर म्हणणं असं आहे की विरोध नाही आहे खरं ते तिथी आहे तारीख आहे हे जो महिना आहे म्हणजे बाजीप्रभूंच्या आजपर्यंत वाढत होतं की नाही जायचं आहे तर म्हणजे तिथं पावित्र्य जे होतं ना ते नष्ट करू नका. काय तुमच्याकडे कोण लोक आली नाही तर चालतं तर ही पद्धतच नाही आहे. कारण का जे मावळे म्हणून आणि आपण साहस म्हणून कधी जायचं आहे एखादा ठीक आहे वयस्कर माणूस आहे वाटेत चालताना काही तर प्रॉब्लेम झाला तिची बॅग नाही त्या माणसाला उचलून आपण घेऊन जाऊ कारण तिची इथं भावना आहे तिथं जायची. हे असं व्हायला लागलं ना तर त्या प्रत्येक गावामध्ये ना त्या मधल्या गावामध्ये त्या तशीच परिस्थिती होणार आहे. सगळंच पोचणार आहे. मग सगळं मग ते काहीच वाटणार नाही माणसांना. मग झाल्यानंतर चला मी तिथं गेलो इकडे गेलो अक्षरशः म्हणजे आता हे माझे विद्यार्थी जाईत अनिकेत आज कोल्हापुरातलं म्हणजे एक नवीन ह्याच्यामध्ये उद्योन्मुख गिर्यारोग आहे त्याच्या आता ते आता पावसाळी आपण झाली की नाही ह्या मागच्या वर्षी 2-3 वर्षामध्ये गेली भरपूर त्यानं ट्रीप अरेंज केल्या पावसाळी केल्या हे केल्या. तू आता तुझं म्हणत तुझ्या आता तरुण रक्ताचं काय म्हणत तुझं तू बोल जरा सांग. मी तर असं ऐकलं आता त्या पन्हाळा पावनखिंडमध्ये की तुम्हाला स्थानिक पूर्वी जेवण लोक झुणका भाकरी म्हणजे पिठलं भाकरी देत होते. आता तुम्हाला तिथं तुम्ही मागणी केली तर पंचपक्वान्नाचं तुम्हाला जेवण मिळते. त्यामुळं त्या पावनखिंडीचा बाजीप्रभूंचा इतिहास शौर्य अभिवादन हे सगळं आणखी काही दिवसांनी इतिहास जमावणार. ते आता हे होऊ नये ते जपलं पाहिजे. नाही आता आधीच ना ट्रेकला आमच्यावर येतेच माझ्यानंतर एका घरात मग परत काकूंचा नंबर आहे का तुमचा द्या मग ते नंबर घेऊन उन्हाळ्या दिवसात अजून द्या म्हणलं चांगला आहे तिची पण अडचण नाही त्या गावातनी जाऊन त्या गावात डेव्हलपमेंट होऊन द्या बाबा काय तर होऊन द्या असं होऊन द्या ते म्हणतात ते बरोबर आहे. तर त्याचं हे काय चालू झालं आहे आता अशा पण गोष्टी चालू झाल्यात सगळ्यात आपले पैसे कमी असतात म्हणजे आमची चांगल्या भावनेने केले. मागच्या वेळी एक ग्रस्त अशी होते की मुंबईतनं ते 15 का 20 लोकांना घेऊन आले आणि ते आमचे जॉईंटच करून देत नव्हते आमच्यावर असं 20 जणांना घेऊन आले. मग ते फी बदल्या हे बदल्या मग सर फोटो काढायचा म्हणून माझ्यावर फोटो शेवटला पण काढला सगळं. मग त्यात एक मुलगी म्हणजे तुम्ही काय का असं नाही 3,000 रुपये घेतले करून सोय व्यवस्थित केली म्हणजे 3,000 रुपये घेतले मला काय समजलं मी तर आता म्हटलं 3,000 काय घेतले त्या मूर्खानं तिथं 3,000 रुपये घेऊन आलं म्हणजे आमच्या संस्थेचं नाव नाही मी अरेंज केले किंवा आम्ही कुणाला करतो आम्ही 500 घेतले. म्हणजे असं जर काय करत असतील का नाही तर म्हणजे ते काय राहिलं पर्यटक लूट व्हायला नको. हां आंबोलीमध्ये मला अजून एक सजेशन करायचं आहे. सगळ्याच्या गाड्या घाट सेक्शनमध्ये येतात तर तिथे एक पार्किंग करावं एका मैदानावर लोकल रिक्षानी त्यांना फिरवायला न्यावं हा मुद्दा. कारण आणि लोकल रिक्षांना असं पण होईल की तिथली गर्दी संपेतोपर्यंत ती रिक्षा जाणार नाही त्यामुळं तिथं गर्दी होणार नाही रस्ता रिकामा राहील आणि लोकल लोकांना काम पण मिळेल. त्यामुळं आपली गाडी इंटरनल न्यायचीच नाही. काश्मीरमध्ये जसं आहे की प्रत्येक सिटीत आपली गाडी न्यायची नाही तशी आंबोलीला आपली गाडी न्यायची नाही. तुम्ही एका माळावर पार्किंगला द्या आणि तिथनं लोकल रिक्षाने फिरायला नाही. हे केलं ना तर तिथं फार कंट्रोलमध्ये येईल आणि लोक माहिती पण देतील. म्हणजे आपण तुम्हाला माहितीच आहे की आपण 2008-9 पासून आम्ही ग्रुपनं काम करत होतो राधानगरीमध्ये आणि त्यावेळी सुरुवातीला तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आलेला होता. तर 2015 दाजीपूरमध्ये कुठलीही तुम्ही स्वतःची 2 व्हीलर घेऊन आज जाऊ शकता जंगलात
स्वतःची 4 व्हीलर आत घेऊन जाऊ शकत नाही. तर 2015च्या दरम्यान इथं क्लेमेंट बेन सर होते CCF वाईल्ड लाईफला. त्यावेळी त्यांनी आम्हाला बोलून घेतलं, आम्हाला त्यांनी विचारलं की तुम्हाला काय वाटतं की आपण काय केलं पाहिजे. तर त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं की सर आता त्यावेळी कसे बुलेट ग्रुप, रायडर ग्रुप किती नसेल ते सगळे बुलेटच्या एक 25-30 गाड्या डायरेक्ट जंगलात 4मध्ये लास्टपर्यंत जात होते. आम्ही त्यांना त्यावेळी सांगितलं की सर आम्हाला असं वाटतं की म्हणजे इथं जर काही शिस्त लावायची असेल तर ज्या सगळ्या खाजगी गाड्या आहेत ते आपण बंद करूया. त्यावेळी आम्ही कुठलेही सायंटिफिकली कुठले पर्यटनाचं काही शिकलेलं नाही, काय नाही, पण आमच्या एका अनुभवात आम्ही त्यांना सांगितलं. आणि ते बेन सरांनी म्हणजे अधिकाऱ्यांनी एक चांगल्या वृत्तीने घेतलं तर कधी त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो. ते म्हटले ओके तुम्ही म्हणताय तसं करूया. आणि आमची त्यांनी मिटिंग घेतली. आणि त्यानंतर 2015च्या नोव्हेंबरपासून ज्यावेळी जंगल सफारी चालू होते त्यावेळी पहिल्यांदा म्हणजे दाजीपूरच्या इतिहासात पहिल्यांदा टुरिस्टच्या गाड्या बंद केल्या आणि फक्त 4 व्हीलर आज जातील, त्यासुद्धा स्थानिक लोकांच्या ज्या तिथं होत्या त्यांच्या 4 व्हीलर जातील. आणि त्या 4 व्हीलर जायला चालू झाल्या. मग त्यावेळी 4-5च 4 व्हीलर होत्या आणि लोक यायची ओरडायची की आम्हाला काही मिळत नाही तर गाड्या येतील. पण बेन सरांनी आम्हाला नाही म्हटले तुम्ही म्हणताय तसंच करायचं. आणि त्यावेळी आमच्यातला एक फिरोजी म्हणून होता त्यानं स्वतःची एक ओपन जीप तयार केली. आणि ती ओपन जीप झाल्यामुळं सगळी लोक काय आल्यानंतर म्हणजे आम्हाला ओपन जीपच पाहिजे. ती ओपन जीप बघून दुसऱ्या वर्षी 2016ला म्हणजे त्याची एक ओपन जीप पुढच्या वेळी 5 जीप तयार झाल्या. आणि आज तिथं तुम्ही जर बघितला 40 जीप आहेत. राधानगरीमध्ये 15 आणि दाजीपूरमध्ये 25. हे फक्त अधिकाऱ्यांनी आमच्या ह्याच्यातून आणि त्याचा आत्ता इम्पॅक्ट एवढा चांगला बघायला मिळतोय की त्या गाड्या सोडून कुठली गाडी आत जात नाही. त्यामुळे आतमध्ये प्लॅस्टिक नाही. दाजीपूर जंगलात आत गेल्यानंतर त्या लोकांना सगळं ट्रेनिंग असतं म्हणजे प्लॅस्टिक पडू द्यायचं नाही. आणि आता त्या लोकांना असं वाटतंय की प्राणी दिसले पाहिजे, कारण दाजीपूर जंगलाला प्राणी दिसत नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर त्या लोकांना वाटतं प्राणी दिसायला पाहिजे, त्यामुळे त्यांना वाटतं की आता शिकारी कमी झाल्या पाहिजे. त्यामुळे असं म्हणजे तीच लोक आता जंगल वाचवायला लागले. तर त्यांनीच तिथं टेंट हाऊस चालवायला घेतलं आहे. त्यामुळं हाचा जो इम्पॅक्ट आहे म्हणजे अधिकाऱ्यांनी आपण आता आपल्याला काही गोष्टी जरी अवघड वाटल्या तरी आत्ता जर सुरुवात केली तर 4-5 वर्षांना म्हणजे ह्या आत्ता जी तुम्ही मिटिंग घेतला आहे याचा इम्पॅक्ट 4-5 वर्षांना 100% पडू शकते. पण त्याला एक सुरुवात कुठंतरी हे म्हणजे ज्यांनी आता हे सगळे तज्ज्ञ लोकांनी ज्या उपाययोजना केल्या त्यातल्या एखाद्या जरी उपाययोजनेवर काम केलं तर त्याचा इम्पॅक्ट मला वाटतं 4-5 वर्षांना 100% आपल्याला दिसू शकतो. आता आपण दुर्घटनेच्या अंगाने म्हणजे परवाची दुर्घटना त्यामुळं आपण हे बोलू की त्या ताजा विषय आहे त्याच्यावर आपण बोलायचं. तर इथं दिनकर कांबळे हा जो बचावाचं काम करणारा आहे. नमस्कार, माझं नाव आपत्कालीन जीवरक्षक दिनकर कांबळे. माझी डिझास्टर रेस्क्यू लाईफगार्ड सोसायटी नावाची संस्था आहे कोल्हापूरमध्ये. तर बरेच लहानपणापासूनच मी माझ्या प्रसंगाल्यापासून या फील्डला आहे. त्यामध्ये प्रमोददादांचं, विनोददादांचं खूप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच ट्रेक, काही मोहिमेला आम्ही असतो, काही नाईट ट्रेकसुद्धा अरेंज करणाऱ्या टीमबरोबर मी असतो. पण मी माझ्या आयुष्यामध्ये एक अनुभवलं की पर्यटन हे खूप महत्त्वाचा विषय आहे. लोकांना त्यानिमित्त शारीरिक त्यांची हालचाल आणि शारीरिक त्यांचा एक स्टॅमिना वाढण्याचा किंवा निसर्गामध्ये नवीन काय अनुभवायला मिळतं यासाठी वाढणं पण गरजेचं आहे. गेली मी 8 ते 9 वर्षे सह्याद्री पर्वत पूजनाचा कार्यक्रम चालू केला. म्हणजे पन्हाळावरती मी तो कार्यक्रम घेत असतो आणि त्या पर्वत दिनाच्या निमित्ते मी लोकांना आव्हान करत असतो की ट्रेकिंग डिझास्टर मॅनेजमेंट मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून ही कन्सेप्ट चालू केली आहे. तर ट्रेकिंग डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काय की जे काय हौशे जे यूट्यूबवरनं किंवा ज्या इंस्टाग्रामवरून जे चाललेलं फॅड आहे यातनं जे बघून जातात यांना माहीत नसते. बऱ्याच वेळा काय होतं पाय घसरतो तो पडतो. आता तोरसकरवाडीतला जे विषय झाला, मी दादांना कायम टचमध्ये असतो. पहिल्यांदा आम्ही भेटलो की बाबा तुमच्या इथं कुठल्या धबधब्याला पाणी किती वाढलं. प्रामुख्याने कोल्हापूरमधला जो सह्याद्रीमधला जो धबधब्याचा जो भाग आहे, मी ॲज अ रेस्क्यूअर म्हणून सांगतो की माझं तरी मत प्रामाणिक जिल्ह्यातल्या आणि सर्व पर्यटकांना आहे की महाराष्ट्रातल्या की पहिला जो मान्सूनचा जो भाग आहे, पाऊस पडणारा पहिल्या टप्प्यात आहे, त्या पहिल्या टप्प्यात तुम्ही धबधबे बघायला जाऊच नका. धबधबे बघाय गणपतीनंतर जावा, कारण लगेच का तो धबधबा बंद होऊ शकत नाही. कारण परिस्थिती अशी आहे की मी ती स्वतः अनुभवली की ज्या ठिकाणी धबधबे आहेत त्या ठिकाणी बऱ्याच वेळा उन्हाच्या ह्यामुळं त्या जमिनीला तडे गेलेले असतात. आणि मागं जर पाणलोट क्षेत्रात पाऊस जोरात झाला, त्याचा जर समजा एखादा झाडाची पडलेली फांदी जर तटली तर त्या चिर गेलेल्या भागाला जर ते लाकूड तटलं ना तर ते ढपला पाडून घेतं. असे काही व्हिडिओग्राफ्स पण माझ्याकडे आहेत. तर सांगायचा मुद्दा काय, तर पहिल्या टप्प्यात जे होणारा डिझास्टर आहे यामध्ये एवढं करंट पाणी असतं की त्यामध्ये आपण मग म्हणतो अजूनपर्यंत तो सापडलाच नाही. याला कारणीभूत तो जाणारा माणूस असतो. तर धबधब्याचा हा आनंद हा गणपतीच्या नंतर घ्यावा, त्यावेळेला बऱ्यापैकी पाऊस कमी झाला असतो.
निसर्गाचं पण चांगलं असतं, वेग कमी झाला असतो. आणि महत्त्वाचा त्यातला दुसरा की बऱ्याच वेळा दादानी सांगितले की काही ठिकाणी धबधब्यात कुंड आहेत. म्हणजे मी धबधब्यात तोरसकडमधला पहिला मी रेस्क्यू केला ना, तो 65 फुटावरून गेला की जे पाणी वरनं फ्लो पडतं खाली, तर तिथं तो फिट टाईप असा खड्डा तयार होतो. आणि तो खड्डा झाला की तिथली स्थानिक लोक पाणी कमी झाले की त्याला व्हिजिबिलिटी असते, तो दिसतो खड्डा, मग ती कुंड म्हणतात. तर त्या फ्लोमध्ये जर समजा एखादा पर्यटक गेला, आता तोरसकरवाडीचा कसा होता काय की त्याच्यात एक झाड पडलं होतं, त्या झाडाच्या दोन्ही फांद्यामध्ये त्याच्या मान त्या एका फांदीवर होती आणि कंबरेवर एक फांदी होती, त्यामुळे तो डिकंपोज वरती होऊन येणार पण नव्हता. त्यावेळेला मी ज्या खाली गेल्यावर माझ्या लक्षात आहे की पाणी मला ओढतंय. आता हे रेस्क्यू ऑपरेशन कसं आहे की जे पाणी खाली पडायला वर उसळतं आणि ज्यावेळेला पाणी रोटेट होते त्या रोटेटच्या डायरेक्शननं तुम्ही त्या बॉटमला जावं लागतं, तरच तुम्ही त्या रेस्क्यूला पोहोचू शकता, ना पोहोचू शकत नाही. मग ज्यावेळेला बॉटमला तुम्ही पोहोचताय तिथून तुम्हाला रिटर्न येणं हे पॉसिबल नाही, कारण तुमच्यावरती डायव्हिंग सेट असतो, अंडरवॉटर डायव्हिंग सेट असतो स्कोबाचा. मग त्यासाठी तुम्हाला गाईडलाईन घेणं ही इम्पॉर्टंट आहे. आता तोरसकरवाडीला कसं झालं की मी स्वतःला 4 सेफ्टी गाईड दिल्या होत्या की भले काय असो, पण मी तुम्हाला सिग्नल दिला की तुम्हाला ओढायचं. मग मी त्या मुलग्याला रेस्क्यू केला, पण मी 15 दिवस माझे फायनान्स स्कॉट सुचले होते, कारण वॉटरफॉलमध्ये जाऊन रेस्क्यू करणं पॉसिबल नाही आहे. तर पर्यटकांना काय सांगायचं आहे की बाबा जे आता नरून काय आता बरेच आता हे आमचा कार्यकर्त्याचा मुलगा, बरेच नवीन मुलं ह्या तयार होतात, तर ग्रुप घेऊन जात असतानासुद्धा त्यांना आपण चालत असताना समजा काय प्रॉब्लेम झाला. बऱ्यापैकी साधा एक किस्सा सांगतो मला. पन्हाळा पावनखिंडला खूप माणसं आहेत. प्रमोददादांनी सुरुवातीला चालू केलं की भविष्यात काय तर याचं चांगलं व्हावं म्हणून, पण त्याचं काय करतात आमच्यासारखी माणसं, मी काय म्हणतोय आमच्यासारखी माणसं त्याचा गैरवापर करतात. तर तसं न होता की समजा एखाद्याला क्रॅम्प येत असेल, ॲक्सिडेंट कुणामुळे होतात, आपल्यामुळे होतं. आपल्याला फिजिकल आपल्याला कंडिशन माहिती आहे, मी रोज 5 किलोमीटर चालू शकत नाही आणि मी 50 किलोमीटर चालायला निघालो, ते पॉसिबल नाही. आता माझी मुलगी ट्रेकिंग करते, मी सांगितलं तुला 1 डे जमणार आहे काय, नाही जमणार, तू करू नकोस. तू पावनखिंडला जायचं आहे, तुला अगोदर 1.5 महिना प्रॅक्टिस पाहिजे चालायचं. तुला ज्या धबधब्यात जायचं त्या धबधब्याची पार्श्वभूमी माहीत पाहिजे. आणि ज्या धबधबे अशा आता मुलं आहेत ना, मी कर्नाटकमध्ये काम केलं की गुगलवरनं असे सर्च मारतात की ते लोकेशन कुठं आहे आणि तिथं जातात. आणि तिथं असा एक अपघात झाला की तो मुलगा तिथं गेला, तो सापडत नव्हता. कुंड होता मला वाटतं 30-40 फुटाचाच, पण त्या ज्या घडीची जाऊन बसलात ना, त्या अक्षरशः बॉडी मला ते काढणं शक्य नाही झालं. मग मला ते कटआउट करावं लागलं. हे दुर्दैव आहे, त्यातलं फार दुर्दैव आहे. त्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या लोकांना नवीन पर्यटन करायचं आहे, मोहिमा करायच्या आहेत, त्या लोकांनी आज प्रमोददादासारखी माणसं आहेत, विनोददादासारखी माणसं आहेत, जुनी माणसं आहेत, आता ही काय पळू शकत नाहीत. ह्यांच्या बरोबर आम्ही पळायचं होतं, दादांनी सांगितलं हे पळू शकतो. आता आम्हीसुद्धा काय करावं, स्पीड कमी करावलं. आज नवीन मुलं आहेत, प्रत्येकाला हे नॉलेज मिळणं गरजेचं आहे. काही कॉलेज ग्रुप अरेंज करतात, काही कॉलेजचे ग्रुप अरेंज करतात, तर त्या भौगोलिक परिस्थितीचा विचार. आज मी राधानगरी धबधब्यात आज पहिल्यांदा आम्ही फेस टू फेस भेटलो. एखाद्या धबधब्यात बाबा पाणी काय आहे, आज धरणाची परिस्थिती काय आहे, मी कंट्रोल ऑफिसर नाही विचारत, कारण हा माणूस तिथं राहतोय, रोज संध्याकाळी तिथं जातोय. हा कारण कंट्रोल ऑफिसरसुद्धा मी काम करत असताना मी इथे जेव्हा जिल्हा प्रतिनिधी काम केलं, जेव्हा आम्हाला तिथल्या वरिष्ठाकडनं किंवा तिथल्या अधिकाऱ्याकडनं जेव्हा निरोप येईल कायदेशीर ऑफिसली, त्यावेळेला आम्हाला ते डाटा समजतो. हा रोज माणूस बघतो ना, तासाला मी रात्री 1-2ला मी यांना फोन करतो, बाबा आता परिस्थिती काय केलं पाहिजे. त्यामुळं त्या भागातली लोकलची माणसं आहेत, जसं साहेब म्हणलेत, वरिष्ठ अधिकारी साहेब म्हणलेत, प्रमोददादा म्हणलेत, तिथला माणूस तयार होणं गरजेचं आहे. दिनकर कांबळे इथनं जाऊन रेस्क्यू करणं किंवा तिथल्या लोकांना अडकलेल्या बाहेर काढणं, एवढा जो स्पॅन पॉवर टाईम आहे ना, हे न होता तिथल्या लोकल माणसं तयार होणं गरजेचं आहे. आणि त्यांनी तयार झाल्यानंतर की माझा स्वतःचा कसा जीव असेल ते बघणं फार महत्त्वाचं आहे. एखादा माणूस गेल्यानंतर काढणं हे फार महत्त्व माझ्यासाठी नाही आहे. माझ्यासाठी महत्त्व, आता लोणावळ्याला वगैरे बऱ्याच घटना होत्यात, बरेचदा ग्रेहाउंडमध्ये चांगली आपली इंटरनॅशनल लेवलची सगळी आपली आता दादांच्यामुळे सगळ्यांनी विनोदाच्यामुळे टीम सगळी आपल्या संपर्कात आहेत, कायम आम्ही अपडेट असतो. पण घटना घडू नये याच्यासाठी आपण त्याच्यावर फार विचार करणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आता कसं की पावसाळ्या याच्यामध्ये बरेच सापांची पिल्ली तयार झाली असतात. सापांचे काही विषारी आहेत, बिनविषारी, निमविषारी आहेत. मग ज्यावेळेला ग्रुप आपण घेऊन जातो ना, त्यावेळेला काही जे आपल्यावर येणारी माणसं आहेत त्यांना माहीत पाहिजे किंवा तो घेऊन जाणार आर्मीनं सांगितलं पाहिजे की ह्या सहवासामध्ये या ठिकाणी ह्या सापांचे बाबा प्रजाती आहेत,
ह्या साप इथं जास्त राहू शकतात. त्यामुळे तुम्ही पायाचं सेफ्टी घेताना काय घेतलं पाहिजे. आता काही वेळा कसं होतं की काही लोकांचे ट्रेकिंगला गेल्यानंतर बूट खराब होतात, निघून जातात, ते चालतात. माझा तर स्वानुभव असा आहे की जो माणूस नेहमी बूट घालतो त्याचा पाय 100% स्किडवून तो पडतो. कारण त्याला पायाला ग्लो राहिलेला नसतो, तो ग्लो होतो तयार, ग्रीप राहत नाही. तर ट्रेकिंगचे तर त्या अनुषंगानं ज्यांचे समजा बूट खराब झालेत तर त्यांनी पन्हाळ पाहून घेण्यासारखी अशी ऐतिहासिक मोहीम करायची असेल तर त्यांनी पायाची नखं वाढवावीत. पायाची बोटांची नखं वाढवावीत. कारण ह्याचा इम्पॅक्ट काय होतो की ज्यावेळेला तुम्ही चालता त्यावेळेला नखं तुम्ही रवली ना की तुम्हाला तो ग्रीप मिळतो, ग्रीप मिळतो. मी बऱ्याच ठिकाणी आता काही ठिकाणी वॉटरफॉलला प्रॉब्लेम झाला तर मी काय करतो, मी स्वतः व्यक्तिगत प्रॅक्टिस करत असतो. तर मी माझ्या पायातले बुटं काढून ना मी तसं ते नखं रवतो. मी आतासुद्धा माझ्या पायाची नखं वाढवलेली आहेत. आता मला कसं माझ्या आयुष्याला मी करायचं म्हणून शेवटच्या श्वासावर मी निर्णय घेतलेला माणूस आहे. मी 3 सीझनला माझं फिजिकल चेंज करतो, 3 सीझनला फिजिकल चेंज करतो. कारण हे त्या परिस्थितीनं त्या वातावरणानुसार करावं लागणार आहे आपल्याला. आणि दादानी साहेबांनी मुद्दा सांगितला की तिथं गेट पास केला पाहिजे, गेट पासवरती सगळे पास दिले पाहिजे. पण गेल्या वर्षी मला असा अनुभव आला साहेब दादा की एक मुलगा इकडं गारगोडी धबधब्यामध्ये तो कुठला आपला धबधबा तोरसकवाडनंतर आपला झाला नितवड्याचा धबधब्यामध्ये फॉल झाला. काही आमच्या टीम्स गेल्या, पाणी करंट असल्यामुळं मुलांना मी त्या सगळ्यात सांगितलं बाबा हे कसं पाणी करंट कसं फिरतं काय होतं तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा जेव्हा आपण गाईडलाईन रोप बांधतो तो रोप जर बांधला आणि समजा तुम्ही त्या ठिकाणी गेला आणि पाण्यात जर फिरवला तर तुम्हाला तो रोप आवळून तुमच्या आतड्या ब्रेक होऊ शकतात. बरोबर, त्या रोपाला प्रेशर मिळणार, ब्रेक होऊ शकतात. अलग लक्षात. तर त्यावेळेला काय झालं, मी बॉडी ती काढली परदेशी बॉडी आणि मी आलो, मी त्यांना नमस्कार केला म्हणून आलो तिथनं. पण ती बॉडी निघत नाही म्हणून 3 दिवस लोक तिथं वाट बघत होते. बॉडी 5 ते 7 मिनिटात काढली. मग ती 7 मिनिटात बॉडी काढल्यानंतर लगेच वरती नाक्यावरती आणली, बाहेर आपल्या फॉरेस्ट चौकी आणली. तिथं आणल्यानंतर 4 तास बॉडी ठेवली नातेवाईकांनी की आमचा मुलगा पास करून गेला, ही जबाबदार फॉरेस्टची आहे. त्यामुळं गव्हर्नमेंटला मी फॉरेस्ट अधिक म्हणजे ऑफिसना मी विनंती करतो की जो पास तुम्ही तयार करणार त्याच्या टिप लिहा खाली मोठ्या अक्षरात की संबंधित तुम्ही ज्या वॉटरफॉलला निघालेला आहात, ज्या जंगलात निघालेला आहात त्या ठिकाणी व्यक्तिगत तुमच्या ग्रुपमध्ये किंवा तुम्हाला व्यक्तिगत काय जीवितास किंवा अवयवास काय बाधिता झाली तर या पासचा नियमाचा जो हे असेल त्याला तुम्ही स्वतः व्यक्तिगत जबाबदार असेल. कारण बॉडी काढली 7 मिनिटात, 3 दिवस माणसं तिथं बॉडी निघावं म्हणून प्रयत्न करतात. राजकीय माणसांचे फोन येतात आणि एवढे एफर्ट्स लावून जीव धोक्यात करून काम करायचं आणि ती बॉडी आमचा मुलगा पास काढला त्याची भरपाई फॉरेस्टने द्यावी, ती भरपाई पोलिसांनी द्यावी, ह्या चेकपोस्टवाल्यांनी द्यावी. तर ही टिप लिहिणं फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये नाही गेट पास असेल, नाही गेट पास जरी असेल तर गेट पासच्या खाली ना ती टिप लिहिणं महत्त्वाचं आहे. काही अपघात झाला, दिनकर कांबळे जीवरक्षक गेलेत, पास केला गेले आणि ते तिथं काय ॲक्टिव्हिटी करताना समजा वरनं दगड पडला आणि ते डेट झालेत, कुणाचा संबंध आहे त्यात? किंवा मी तिथे सेल्फी काढायला गेलो, सगळ्या घटना घडणाऱ्या नैसर्गिक घटना आहे ना. हां, त्यामुळं प्रवाह वाढला नैसर्गिक आहे, त्यामुळं उडी मार ही जबाबदारी आहे. परिस्थिती अशी आहे की त्यामुळं त्या पासवरतीच तुम्ही लिहा की संबंधित अपघात झाला त्याला गव्हर्नमेंट जबाबदार राहणार नाही आणि पालकांनी तक्रार करू नये. हा जर मुद्दा आला तर तिथं जो 4 तास बॉडी वेटिंग थांबली आणि त्या बॉडीचा जो दुर्गंधी सुटली ती सगळ्यात वाईट. ॲक्च्युली हे ह्यांनी पण मध्ये सांगितलेलं ना, तुम्ही पण मगाशी म्हटलं की ते एकांचा मृतदेह मिळाला नाही तर खाली इतकं पाणी थंड आणि हे असेल ना तिथं बॉडी कुजतच नाही लवकर. जर मिळालं नाही ना तर ते सांगत होते ना ते झाडावर होती म्हणून मिळाली आणि ती पण बॉडी मिळालीच नसते. काय होतंय अशाच प्रकारचं ती म्हणला ना मग अशी गरज पाहिजे मुलग्यात. हां तेच कुठेतरी आज जाऊन आणि खच असतात ना ते हे होते. आता दुसरं एक उदाहरण तुम्हाला देतो की मला वाटतं तोरस आपल्या इथलं एक मान्सूनच्या याच्यातलं तुम्हाला की पंचगंगेवरनं स्विमर बरेच असतात. आता मग कसं आहे मी नेहमी पोहतो, मग एक लिमिटेशन असतं की बघा माझा मुलगा स्विमिंग टँकमध्ये 6 फेऱ्या मारतो आणि तो मामाच्या गावाकडे जातो आणि तो विहिरीमध्ये पोहताना डेड होतो, बुडतो. हे प्रत्येक पाण्याचे फरक वेगळे आहेत. आलं लक्षात घ्या. तसं गेल्या वेळी एक तोरसकर चौकातला मुलगा पोवा गेला आणि तो बुडला, अजून तो सापडत नाही, अजून सापडत नाही. मी त्या मुलग्याला किमान तुम्हाला सांगतो जवळ मला वाटतं एक 27 दिवस शोध होतो. 27 दिवसामध्ये मला 3 डेड बॉडीज मिळाल्या. त्या सगळ्या 3 वेगवेगळ्या होत्या आणि त्या सडलेल्या होत्या. मग अपेक्षा काय होती की ती बॉडी मिळणार.
पण काय होतं आहे, समजा जर तुम्ही खाली तळाला जर गेला आणि जर तुम्ही समजा एखाद्या काचवेरात अडकला तर तुमचे त्याच ठिकाणी विल्हेवाट लागलेली असते, ते तुम्हाला मिळू शकत नाही. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी कोल्हापूर जिल्हा अगदी एवढा सदन आहे आणि यात प्रत्येकाला आहे बघा, जगायला म्हणलं पैसे मिळायला पाहिजेत आणि त्याशिवाय आपलं पोट चालणार नाही. कारण हे कसं ग्रेहा रोडमध्ये आता विशाळगडला अपघात झाला, बराच मोठा अपघात झाला, ही सगळी दिग्गज माणसं होती, दिग्गज साहित्य होतं, इम्पोर्टेड सगळं बाद झालं. आमचं काय होतं प्रॉब्लेम स्वयंसेवी संस्थांचा सांगतो मला, रेस्क्यू करणाऱ्या या टीमचा सगळ्या की कॉल येतो, आम्ही जातो, हे व्हायला नको पाहिजे आपल्या जिल्ह्यात बाबा हा अपघात व्हायला नको, जिल्हा फ्लॅश व्हायला नको म्हणून या उमेदीने आम्ही जातो. आमचं मदत कार्य करणे आमचं इथं हक्क आहे. पण त्या ठिकाणी लागणारं साहित्य आहे जे डॅमेज होतं ना, 1 रुपया मदत केलेली नाही अजून तुम्ही केलेली नाही. एका तर रेस्क्यूला रात्री फोन आला, स्वतः होते विशाळगडला सेल्फीगडा खाली जाऊन आला त्याच्यापर्यंत त्याला म्हणाले आता मी रात्री घेणं हे तुलाही डोक्यात आहे, आम्हालाही डोक्यात आहे, तू रात्रभर म्हणजे वरनं हाता मारत आम्ही कड्यावर रात्र काढली, पर्याय नाही तिथं. आणि विशेष म्हणजे तिथं पुरुषे 10 मिनिटात आहे तिथं कसं पुरुषांची सापांची सरपडणाऱ्या जास्त संख्या आहे. त्यामुळं पर्यटकाला म्हणजे आता जे धाबावर जातात, जे काय शूट करतात, रील्स करतात ना, त्यांनी समजा एखादा असा जुना माणूस त्या भागातला असा काम करणार असेल किंवा आता दादा सायकलिंग करतात, आलं लक्षात काय, अशी जी जुनी माणसं आहेत, या जुन्या माणसांना विचार पाहिजे, हा माणूस आमचा राधानगरीमधला तिथला बाबा बाप माणूस आहे, म्हणजे माझ्यासारखा माणूस कायम अपडेट राहतो, राहून ती तोंड ओळख निदान बाबा कुठं आहे, का आहे, काय केलं पाहिजे. आता राऊतवाडीचं तर एवढं फेमस आहे, राऊतवाडीचं डायरेक्ट धबधब्यात माझे शूट आहेत की समजा मला इथं कॉल आला ह्यांचा की दिनकरजी असाचा प्रॉब्लेम झाला आहे, तर मी किती धोक्यात जाऊ शकतो आणि मी कसा डेड होऊ शकतो, हे जे एव्हिडन्स मी मला माहीत पाहिजे की सगळं सोडून ज्या त्यावेळी जायचं, ह्याच्या पण घरात कार्यक्रम असतात, मुलांचे सगळे असतात, ऐनवेळी जायचं, लग्न काय पण असून ते माणूस जाते. तर त्याच्या एखाद्या ठिकाणी की नाही, कोल्हापुरातले उदाहरण आहेत चांगली की एखाद्या घरात साप आला, विषारी असू दे काय असू दे, ते फोन करून त्यांचं अगदी चाललं या की आणि ज्यावेळेस गेलं की नाही, गेल्यानंतर ते साप पकडला तर त्यांच्या घरात पिशवी देत नाही, म्हणजे त्यांच्या लक्षात येत नाही ती कोण लोकांची. त्यांनी पण त्यांचं एक काम झालं ना, त्यांना ही रेस्क्यूला येणारी काहीतरी वाटतेच माहिती आहे, म्हणजे ते कॉर्पोरेशनचे कोणतं कर्मचारी असे वाटते, यांनी सर्व आणलं पाहिजे. हां, म्हणजे त्या गोष्टी आहेत. आज अशीच गोष्ट झाली की विशाळगडला एकावेळी 12 लोक पडली, ती ट्रॅक शिरल्याने खाली आदळल्यानंतर 12 लोक खाली सगळे डेड बॉडी, त्यातला एकच जिवंत होता फक्त. मग हे कुठले आहेत काय कळालं, इस्लामपूर हे ते, मग त्यावेळी मिनिस्टर वगैरे सगळे आहेत. आम्ही वर काम करालो आहे, मरणाचा पाऊस आहे, चहा नाही, काय कुणाला काय नव्हतं, तिथं अक्षरशः सगळं चालू होतं तिथं कामं करताना. तिथनं ते फोन लागत होता एखादा, ते टिकीटवर जायचा, तिथनं हो दादा 1 मिनिट या की 1 मिनिट या म्हणून ते यांची PA बोलायला, म्हणजे आम्ही काम सोडून मला काय लक्षात आहे ते 2 काढा, ते संतोष एक आहे ना, त्यावर कुठला संतोष आणि कुठला संजीव, आम्ही सगळे जाऊन चिकटून बसल्या म्हणजे त्यात नाही, म्हणजे त्या आमचा अरे कुठला संजीव आणि काय करायचं, त्यात सगळे एका लाईनीत पडलेले. आता त्यातला ॲक्च्युली तसा मेसेज खाली यायचा यांचा, त्यातल्या ॲक्च्युली ज्या डेड बॉडीज होत्या आम्ही 4 दिवस काढवतो, प्रमोदातांचा खाली मेसेज वाकडवरती काय सागरदा वगैरे सगळे होते, दिनकर ते असंच नाव सांगतात. तर तिथं आता ते प्रमोद किंवा ते हे नावं म्हणजे एकालाही कवटी नव्हती. मी स्वतः बॉड्या दगडानं ठेचून मोडून पोत्यात गोल भरलेले आहेत. मी अशी 4 पोत्यात भरून 5व्या पोत्यातनं बॉडीवर यायची, त्यावेळेस ते बी पोतं फाटेल असायचं. म्हणजे त्याचा चेहरा हा नव्हताच, कुणाचं आतडं बाहेर म्हणजे हे पाक तुटलं होतं, चेहरा हा फिरलेला, काहींच्या कवट्या नव्हत्या. तर ते फक्त अंगावल्या कपड्यावरूनच त्यांचं आयडेंटिफाय झालं त्यावेळा. म्हणजे अशा मास कॅज्युअलिटी असेल ना, खालची परिस्थिती माहीत नसते ॲक्च्युली. म्हणजे अशा बऱ्याच घटना आहेत. त्यामुळं माझं तरी मत असं आहे की प्रत्येक सह्याद्री पर्वतपूजनला मी कार्यक्रम घेत असतो आणि तो फ्रीमध्ये कार्यक्रम असतो की बाबा तुम्ही ट्रेकिंगला जात असाल किंवा तुम्ही एखादा ग्रुप अरेंज करा, तुमचा व्यक्तिगत बाबा आर्किटेक्ट इंजिनियरचा ग्रुप आहे, डॉक्टरांचा ग्रुप आहे. बऱ्याच वेळा समजा असे अपघात झाले, ठीक आहे बाबा तुम्ही सगळं कराल फिजिकल, पण समजा स्नेक आला तर तो बिनविषारी का विषारी माहीत नाही. काही लोक धामण चावलं तरी हार्ट अटॅकने मेलेली माणसं आहेत. आता कालच मला एक परवा दिवशी रेस्क्यू होता, मला व्हिडिओ आहे, एकाच्या पाकड्यावरती धामण आली. ते मला एका मित्राला फोन आला की असंच दिनकर असं झालं, तुम्ही यायला पाहिजे, घरात एक महिला आहे. मी गेलो तिकडे बोंद्रनगरला, तर तुम्ही चढाई जागा ना, तिने शिडी पण नाही तिथं. मी साईडला एका जर्मनच्या डब्यावरून काय केलं, तो जंप मारून ते अँगल धरला आणि अँगलवरून मी थोडंसं क्लाइंब करत गेलो, ती धामणची शेपूट पकडली. तर धामणची शेपूट पकडल्यानंतर तिनं तिडा असा मारला होता की तिनं तिच्या मानेचं स्किनसुद्धा खराब करली. एवढी ताकद म्हणजे लोंबकाळत होतो मी तिला, जरा एवढी प्रचंड ताकद होती. त्यानंतर ते खाली ओढून मी खाली पाडली. त्यांना काय वाटलं
की मला चावली वाटतं, मला खाली पडलं, मी सोडून दिली. म्हणजे मी एवढे साप पकडतो ना, मी एकही बाईट करून घेत नाही. फक्त आपण कुठल्या परिस्थितीला जाऊन काम करायचं आहे ते माहीत करून जाणं फार महत्त्वाचं आहे. पर्यटकांना एक विनंती आहे की आज तरुण भारताने चांगला विषय घेतला. यावर्षी जर नाही झालं तर पुढच्या वर्षी तरी किमान मी म्हणतो ठीक आहे तुम्हाला वेळ नाही, आज प्रमोदासारखा नंबर आहे, विनोदासारखे नंबर आहेत, आज अनिकेतचा नंबर आहे किंवा माझा सगळे नंबर आहे, दादांचा नंबर आहे, मॅडमचा नंबर सगळे आहे. की तुम्ही त्या ठिकाणी काय करा की त्या लोकांना विचारा की मी 10 लोक गल्लीतली घेऊन निघालो आहे. मागच्या वेळी तर तुम्हाला तुम्ही तोरसकर वाटलं, मी त्या सगळ्या भुदरगड तालुक्यात सगळे धबधब्यांच्या डीप ठिके त्या पाण्याचा करंट कसा व्याज घेतात सगळा माझा डाटा आहे, व्हिडिओ शूटिंग आहे माझ्या. आम्ही गेलो तिथं काय झालं, एक असा ग्रुप आला की तो ग्रुप म्हणजे तिथं 150-200 माणसं म्हणजे असे लोंबकळ होते ड्रिंक करून. तर हे आपल्या जिल्ह्याची इज्जत जाऊ नये. आपण या जिल्ह्यात राहतो, एवढा तरी सन्मान ठेवून बाबा त्या माणसांनी कुठल्या तरी ठिकाणी बाहेरची ती एरिया सोडून तुम्ही बाहेरच्या ठिकाणी जाऊन हॉटेलला जाऊन ते करा, एवढं मला सांगावं असं वाटतं. या सगळ्या लोकांच्यातूनच मी शिकून मोठा झालेला आहे. आणि मी आता गिर्यारोहणामध्ये क्लाइम्बिंग आणि माझं ट्रेक्स वगैरे चालू असतात. आता आम्ही रेस्क्यूला पण असतो आहे आणि सर म्हणले आमचं नंबर सर्क्युलेट झालेला आहे सगळीकडे. असाच 1.5 महिन्यापूर्वी मला कॉल आला सज्जाकोटी जाऊन रेस्क्यू करायचा आहे आणि तुम्ही अर्जंट या. मी CPRला जॉबला असल्यामुळे मी सगळं सामान म्हणजे काम सोडून तसंच मी तिकडे गेलो. नंबर सर्क्युलेट झाल्यामुळं काय झालं, आम्ही जेव्हा तिथं गेलो तेव्हा ॲक्च्युली रेस्क्यूच नव्हता आणि तिथं लोक तिथले पर्यटक आलेले होते, त्यांचा आयफोन खाली पडलेला. एकतर आम्ही सगळं काम सोडून सगळे इक्विपमेंट घेऊन आम्ही वर आलो. आम्हाला तिने पूर्ण कल्पना दिली नाही आणि आम्ही पण म्हणलो पॅनिक झाले असेल म्हणून आपण जाऊया, कारण सज्जाकोटीपासून हाईट खूप डीप आहे तिथनं खाली. तेव्हा खाली तिथं गेल्यानंतर समजले की त्यांचा आयफोन पडला आहे, म्हणून तिने आम्हाला रेस्क्यूसाठी बोलवलं होतं. म्हणजे हे नंबर सर्क्युलेट झाल्यानंतर ना आधी आम्हाला कल्पना तर असावं की काय नेमकं आहे. आता जर ट्रेक बघितला तर मुंबईसारखं कोल्हापूरमध्ये पण ट्रेड आता चालू झाला. म्हणजे भरपूर संस्था ओपन व्हायला लागल्यात आणि पन्हाळा पावनखिंडसारख्या एक ट्रेक केला की लगेच तो मुलगा बाहेर पडतोय आणि तिची संस्था तयार करते. कॉन्टॅक्ट काय इझिली कुठं पण ओपन होऊन जातात. म्हणजे तिथं जायचं, 200 रुपयाला ताट द्यायचं आणि हे करायचं. आता सरांनी 10 वर्ष आम्हाला लहानपणापासून ह्यात घातले. अक्षरशः आम्ही 3-3 किलोमीटर पात्याले उचलून गावामध्ये नेलेले आहेत. ह्यात आम्ही शिकलो आहे. आत्ता कसं झालं, डायरेक्ट गाडी जात्या, तिथं बॅग उतरली जात्या, आचारी गेलेला असतो, जेवण करते आणि देते. आम्ही स्वतः कांदा चिरलेला आहे, 1000 लोकांना वाढलेला आहे. म्हणजे ह्यात आम्ही तयार झालेलो आहे. असे जे ट्रेकर तयार होतात म्हणजे पावसाळी बेडकं त्यांना म्हणायला पाहिजे. आणि हे जे असे ट्रेकर जे तयार होतात त्यांना काही माहीत नसते. म्हणजे पन्हाळा पावनखिंड असून बाकीच्या ट्रेकबद्दल जे ट्रेकिंगला जातात त्या लोकांना कुठल्या ट्रेकरसोबत तुम्ही चाललाय, त्याचा एक्सपिरियन्स किती आहे, तो सर्टिफाईड आहे का त्या ट्रेकसाठी, हे पहिला माहीत पाहिजे. कुठे निघाला तिथलं लोकेशन सांगितलं पाहिजे, घरातल्यांना सांगितलं पाहिजे. आणि जेव्हा ट्रेकला तुम्ही जाताय तेव्हा तिथं जे साहित्य असेल, म्हणजे शूज पायात तुमचा चांगला असला पाहिजे. एक कपडे चांगले नसले तरी चालतात, पण पायातला शूज हा ग्रीपचा असला पाहिजे. आता जे ग्रुप असे चालू आहेत ह्याच्यामुळे सह्याद्रीत ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे 3 वर्षापासून आम्ही पावनखिंडीत बघतोय. आपल्या निलगिरीच्या जंगलात सरांचा आम्हाला कंपल्सरी कॉल असतोय की 12 वाजल्याशिवाय तुम्ही निलगिरीतून बाहेर यायचं नाही. निलगिरीत एकदा धोका अडकलं की आम्ही जरी 10 वर्ष निलगिरीत फिरत असलो तरी तो माणूस चुकणार आणि रिबीन पण समोरची दिसत नाही. सरांना 12 वाजेपर्यंत यायचं कारण काय, आमचे ट्रेकर तर 7 वाजता 1000 काउंट असला तरी 7 वाजता जागेवर पोचलेले असतात. नवीन ट्रेकर असतात जे ग्रुप नव्यानं उत्पन्न झालेले असतात, त्यांच्या ट्रेक रूटवाल्यांना माहिती नसते आणि हे रात्री 12 वाजेपर्यंत निलगिरीत फिरत असतात. आम्ही आमचा ग्रुप समजून कधीच करत नाही. म्हणजे 12 वाजेपर्यंत आमची 7 वाजता गेलेले असतात 1000 पर्यटक असून, पण जे 9चे ग्रुप आहेत ते रात्रभर त्या जंगलात असतात. त्यामुळे सरांचा कंपल्सरी कॉल असते, आपल्या असू देत किंवा कोण पण असू देत त्यांना घेऊन आपल्या गावात यायचे, त्यांना जेवायचं आणि झोपायची सोय करायची. असे 3 वर्ष झालं. जवळजवळ आम्ही प्रत्येक 11, 11:30 वाजता 12, 13, 14 जण आम्ही घेऊन येतोय, त्यांना आमच्यात जेवायला घालतोय, आमच्यात झोपवते. ते अक्षरशः लोक म्हणतात की काय असेल ते कॉन्ट्रीब्युशन आम्ही तुम्हाला देतो. आणि कौतुक काय,
ज्यांनी अरेंज केलेलं असतं की नाही त्यांना सकाळपर्यंत माहीत नसते ही आमच्यात झोपल्यात ते, म्हणजे हे गोष्ट अशी व्हायला नको. विचार करण्याची गोष्ट आहे. जय म्हणायचं तिथं बाजीप्रभू देशपांडेच्या पुतळ्याजवळ. करेक्ट. कसं झालंय आणि कसं झालंय आहेत का? आम्ही काही काशीद साहेब आम्ही 4 ठिकाणी की नाही बसले बघा, 4 ठिकाणी काउंटिंग आहे ते आम्ही घेतले. काय आहे आता ह्या आले ह्यांच्याबरोबर जे कोण आहेत ना ह्यांच्या लक्षात असते तेवढं. मग ह्या विचार करते माझी मैत्रीण कुठं आहे, माझे भाऊ कुठे आहेत काय, हे ठीक आहे. तर अशी आता लोक आहेत ना सिंगल ते IT मधली लोक आता यायला सुरुवात झाल्यात ना, तर त्यांना माहितीच नसते कोण कलकत्त्याचं आहे कोण कुठलं आहे काय. मग त्यांना नेमकं कळत नसते. मग त्याला ते एक वेळी असं पण असते ना त्यांना ऑनलाईन कुठं पैसे कुणाचं भरत असतात. मग आल्यावर तुमचा ग्रुप कुठला आहे आधी ट्रेकिंग काय त्याला माहितीच नसते. अशी पण असतात. म्हणजे तुम्ही पैसे मेंढर सुद्धा सोडतात. तर मला अनिकेत बोलतोय का एकच सांगतो की हे ट्रेक असून दे पन्हाळा पावनखिंड असं नाही कुठे धबधब्यात अरेंज करणारी कोण पण आहेत ना, तर ती संस्था बघावी पहिली गोष्ट. तो सर्टिफाईड आहे का बसा. म्हणजे आणि अपघात कमी होते. म्हणजे अनुभवी आहेत का काय त्या वगैरे कोणतरी ह्या निघाल्यात म्हणून मी जात असतो, हे निघाल्यात म्हणून मी जातोय ना, मग ती कोणतरी म्हटलं असं नाही. तिला आपली व्यवस्था आहे काय आणि अरेंज करणाऱ्या लोकांनी पण अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी सगळ्यात जाऊन अगोदर येणे तिथं काय करणे या गोष्टीत बोला नाही. परमिशन शिवाय शासनाची घेतल्याशिवाय नाही ना. काय झालंय नाही त्याला परमिशन होत नाही. पन्हाळा पावनखिंडीचं आता काय झालंय वारी आहे काय ते आपल्याला मेंटेन केली पाहिजे. त्या वारी आहे ना तर त्या वारीचं जे महत्त्व आहे ते शिवभक्तांच्या मनात सगळ्यांच्या इथं हे आहे. तर त्याचं ते दुरुपयोग आता करायला ना ते चुकीचं आहे. आम्ही वारी म्हणूनच करतो. म्हणजे करताना आम्ही ती बाजीप्रभूंची शिवाजी महाराजांची म्हणून त्या उद्देशानं केलं तर चांगली गोष्ट आहे.